नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मराठी लेजंड्सच्या नवीन एपिसोडमध्ये. इथे लेजंड कंटेस्टंट आपलं लपलेलं टॅलेंट बाहेर काढतील. ये चाय बढिया मनमाड की चाय बोलो. अभिनंदन 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 अभिनंदन. जबरदस्त ध्यान झाला पाहिजे. आणि ते बघून आम्हाला वाटतं की काहींचं लपलेलंच बरं होतं. आणि इथे जज करायला पॅनलवर आहेत तुमचे आवडते कॉन्टेंट क्रिएटर्स. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही अल्ट्रा लेजंड प्रेक्षक. लेजंड परफॉर्मर बॉलमधून एक चिठ्ठी काढेल आणि त्यांना चॅलेंज करतील तुम्ही अल्ट्रा लेजंड ऑडियन्स. आणि त्यात जो जिंकेल त्याला मिळतील भन्नाट प्राइजेस. काहींना मिळेल कॅश 2000 आणि काहींना मिळेल केळं. चला तर मंडळी सुरू करूयात. कोणाच्याही आणि कसल्याही भावना न दुखावता फक्त आणि फक्त मनोरंजनाच्याच उद्देशाने सुरू केलेला तुमचा आमचा आवडता फर्स्ट एव्हर मराठी यूट्यूब टॅलेंट शो मराठी लेजंड्स. तर आपल्या पॅनलिस्टला बोलूया आता. एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे पार्थ भालराव आणि निनाद गोरेसाठी. कमॉन 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 कमॉन. बस 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 ठीक आहे ठीक आहे. आज आहे ना एकतर एंट्री खूपच कमी, नकाच वाजू गाणं. ठीक आहे. यांचं सारखं चालू झालं संपलं लगेच ते. ठीक आहे. पण शो तुझ्यासारखा पाहिजे, चालू राहिला पाहिजे. हा भाई थँक्यू भाई भाई नाईस. आता कसं रोस्ट करू मी तुला, चांगलं बोललं. पण एकदा जोरदार टाळ्या. दोन्ही पण मित्र आहेत, खूप छान कॉमिक्स आहेत दोघं पण. पार्थला सगळे ओळखत असतील राईट. खूप भारी भारी मूवीज वगैरे केल्या. बॉईज किल्ली, बॉईज बघितली पार्थची. हां, आपल्या मराठी इंडस्ट्रीतला एकटा माणूस आहे जो इम्रान हासमीला टक्कर देतोय. हाय पार्थच्या मूवी असं एकदम ॲडल्ट यायचं आहे ना. मला ते कळालं पार्थ मूवीमध्ये दिसला सेन्सर बोर्ड पहिले ए सर्टिफिकेट देतं नंतर मूवी बघतं. निनादसाठी जोरदार टाळ्या भाई. ते तुम्ही ऐकलं असेल ना, निनादचं खूप लहानपणापासून स्वप्न होतं की मोठं होऊन मोठं माणूस बनायचं. आता पण तेच स्वप्न आहे. तुम्ही ते ऐकलं असेल ना, ते अंथरून पाहून पाय पसरावे. या दोघांना तो प्रॉब्लेम कधीच नाही राहिला. प्रत्येक अंथरून मावत होतं यांना. भाई या दोघांनी आहे ना बिल्डिंगमध्ये फर्स्ट फ्लोअरलाच घर घेतलंय. कारण लिफ्टमध्ये गेलं का 15 पर्यंत हातच नाही बोलत त्यांचा. भाई हे आम्ही कधी ट्रिपला गेलो ना, मला म्हणतात असं वरतून फोटो काढ आमचा. मग कॅप्शन मध्ये टाकतात ड्रोन शॉट. सगळ्यात मला चांगलं वाटतं आता कमरेखालचे पाहिजेत असं म्हणतायत, म्हणून डायरेक्ट ह्याच्या कमरेखालची माणसंच बोलवली आहेत. अरे मी मध्ये एक फॉर्म टाकला होता की आम्हाला बाल कलाकार पाहिजे. ते झालं नाही, म्हटलं बाल जजेस तरी आले पाहिजे भाई. पण एकदा जात आहे भाई दोघांसाठी. कमॉन 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 प्लीज तुम्ही आपलं सीट वगैरे बसा. सो आपण शो स्टार्ट करूया. कमॉन कमॉन. आणि रेडी आहे सगळे. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या. कमॉन स्टार्ट. थँक्यू. तर एकदा जोरदार टाळ्या झाला पाहिजे प्रियंका झापरडेसाठी. कमॉन. हाय प्रियंका, वेलकम टू द शो. थँक्यू सर. हां चालू करा तुम्ही. डायरेक्ट स्टार्ट करू. डायरेक्ट स्टार्ट करा. फर्स्ट टाइम काय तुम्ही असं प्रत्येक वेळेस विचारता काय काही नाही. तर एक पोएट्री प्रेझेंट करते आहे. भाषेवर जाऊ नका, कारण की काही दिवस पुण्यात राहिली आहे, काही दिवस गोव्याला होती, मग रत्नागिरीला होती आणि विदर्भात राहते आता. तर मिक्स ब्रीड झालेलं आहे भाषेचं. तर भाषेवर जाऊ नका. नाही जाणार. तर माझ्या पोएट्रीचं शीर्षक आहे याला प्रेम नाही अट्रॅक्शन म्हणतात. वा. म्हणजे मोस्ट ऑफ मुलंच करतात असे. तर त्याला प्रेम नाही अट्रॅक्शन म्हणतात. हो तुला ओढ होती माझ्या बोलण्याची, भेटण्याची तळमळही फार होती. हो तुला ओढ होती माझ्या बोलण्याची, भेटण्याची तळमळही फार होती. पण हळूहळू कमी झालेल्या बोलण्याला आणि भेटण्याला जेव्हा कारणांची झालर येते म्हणतात, त्याला प्रेम नाही अट्रॅक्शन असे म्हणतात. तेव्हा ते तुझं हक्क गाजवणं मला रुसलेली बघताच प्रयत्नांची परिकाष्ठा करून मला हसवणं. तेव्हा ते तुझं हक्क गाजवणं मला रुसलेली बघताच प्रयत्नांची परिकाष्ठा करून मला हसवणं. मग वेळेबरोबर माझ्या कोणत्याही कृतीला तुझी हरकत नव्हती.
मग वेळेबरोबर माझ्या कोणत्याही कृतीला तुझी हरकत नव्हती. माझं रुसणं तर सोडच, माझ्या ढसाढसा रडण्याला सुद्धा तुझ्याजवळ किंमत नव्हती. वा. म्हणतात ज्याचं प्रेम असते ते डोळेसुद्धा वाचतात. म्हणतात ज्याचं प्रेम असते ते डोळेसुद्धा वाचतात. तू केलेल्या प्रेमाला प्रेम नाही, अट्रॅक्शन असे म्हणतात. आठवते का तुला ती रात्रीची चॅट? आठवते का तुला ती रात्रीची चॅट? चोरून लपून व्हिडिओ कॉलचा तो थाट. आठवते का तुला ती रात्रीची चॅट? चोरून लपून व्हिडिओ कॉलचा तो थाट. आता संपली ती चॅट, उडून गेला थाट. आता संपली ती चॅट, उडून गेला थाट. दाखवली तू माझ्या प्रेमाला सरळ पाठ. आला होताच जसा एक शो बघायला थिएटरमध्ये जातात. आला होताच जसा एक शो बघायला थिएटरमध्ये जातात. तू केलेल्या प्रेमाला प्रेम नाही, अट्रॅक्शन असे म्हणतात. क्या बात आहे भाई. वा 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 वा. येस. जोरदार टाळ्या प्रियंकासाठी मित्रांनो. कम ऑन. येस येस. भारी. पण ह्याला पोएम नाही, कंप्लेंट असे म्हणतात. भाई जसं प्रेम नंतर चॅट काढली ना तू बाहेर, एकदम प्रॉपर चालली होती की आता होणार भांडणं. भारी, खूप भारी. एक मला प्रश्न होता इथे ना, तुमचं नाव द प्रियांका रामदास झापर्डे. ओ द बघितलंच नाही मी. हां, ते द आहे ना, तर तुमच्या आत्याने द कुर दर हे असं कसं केलं? बारशाला आत्याने असं द प्रियांका असं कसं केलं? कारण की तिला मे बी आताचं टॅलेंट तेव्हाच दिसलं असेल. का तिकडे खूप प्रियांका होती, त्यातली स्पेसिफिक कळावी ही आपली असं? नाही. पण मग असं नाव द प्रियांका का लिहिलंय? मी समजते मी खूप जास्त टॅलेंटेड आहे आणि द लागायला पाहिजे त्याच्यावरती. अच्छा, एवढं. हां, मग ठीक आहे. मोबाईल ठेवून द्या तुम्ही, तिथे ठेवू शकता, तिकडे बघा जागा आहे. नाही सर, त्याच्यात एक मुद्दा लिहिलेला आहे की मला आठवण राहत नाही, तर त्याच्यामुळे मी थोडं. तुम्ही लिहिलेलं तुम्हाला नाही आठवते? नाही आठवत. अरे बापरे. ठीक आहे. तुम्ही हां, तर काय करता प्रियंका, तुम्ही काय करता? मी डान्स कोरिओग्राफर आहे, फिटनेस कोच आहे आणि ब्युटिशियन पण आहे. चांगलं काय करता यातलं? डान्स करते चांगला. तुम्ही असे इशारे करून नका सांगू. अरे मुद्रा आहे त्या मुद्रा. मुद्रा आहे. कोणता आर्ट फॉर्म डान्समध्ये कोणता मी तसे टोटल डान्स फॉर्म करते, पण लावणी माझा फोटे आहे, तर लावणी बेस्ट करते मी. लावणी फोटे तुमचा, ठीक आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त आणखी? त्याच्या व्यतिरिक्त नाही, फोटे एकच असतो सर. रोस्टिंग दुसरं आहे का? रोस्टिंग दुसरं आहे. त्याच्या व्यतिरिक्त कोणता डान्स फॉर्म करता हे विचारतोय मी. त्याचे टोटल डान्स फॉर्म करते, पहिले सांगितलं ना. ठीक आहे. दोन द प्रियांका ऑन. हा, तू 2 तर डिझर्व करते भाई. तू द प्रियंका द रामदास झापर्डे. थँकफुल याच्यासाठी वाटलं की यांनी माझं सरनेम व्यवस्थित घेतलं. तू धमकी लिहिली, 1 रुपया आडनाव नीट घ्या. लिहिलंय तिथे बाजूला. समोरच्या माणसाला पण तालावर नाचवते. हां, अय्या, एवढ्या तुला एकट्यालाच आवडला वाटतं. समजलं आता आत्याच्या दचा अर्थ. कोणाच्या? हा, हो, समजलं मला. असं आत्या अंगावर आल्यासारखे वाटले की नाही? तर तुम्ही जी आता कविता केली ती रिअल लाईफ इन्सिडेंटवर आहे? नाही, अशी बकचोदी करत राहते मी, तसं काही नाही. तर पण त्यातले काही किस्से झाले? पोएट्री जी स्टार्ट केली ती ब्रेकअपच्या नंतरच केली होती, हे तेवढं सत्य आहे. अच्छा, तर त्यातले काही किस्से झालेले आहेत? हां, बरेच झालेले आहेत सर. तुम्ही असं नका आन्सर करू. ठीक आहे. काय कावर ब्रेकअप कावर झालं मॅम तुमचं? माझ्या ब्रेकअपच्या रिझनपेक्षा तुमचा शो मला बेस्ट वाटतो. आता विचारायचं कनेक्शन काय? हां, प्लीज. असं सेगवे टाकलं ना तुम्ही मध्ये. हां, ठीक आहे. हां, सांगा. 1.5 मिनिट दिला तुम्ही. माझ्यासाठी 1.5 मिनिटं पण खूप आहे मॅडम. शी, तुम्ही पण त्यातलेच. ठीक आहे. तू का पण डिसअपॉइंट होतीये? ठीक आहे. हा, पण 1.5 मिनिटामध्ये त्याच्यामुळे तुम्ही म्हणतायत की ब्रेकअप झाला. अच्छा, तर तीच एक गोष्ट तुम्हाला महत्वाची वाटते मुलांमध्ये? नाही, पण महत्वाची तर आहे. पण त्यांचं असं हृदय वगैरे पण असतं थोडंसं. त्याला काय? हे मॅम तुम्ही लिहिलं की ऑकवर्ड डेट कशी गेली ते थोडंसं सांगा प्लीज, ते चांगलं वाटतंय. माझं ब्रेकअप झालं आणि त्यानंतर मग माझे मित्र वगैरे म्हणायला लागले की नाही, तू आता डेटिंग ॲपवर जा,
तू कधीपर्यंत रडत बसणार वगैरे. तर मग डेटिंग ॲपवर त्यांनीच माझं अकाउंट ओपन केलं, त्यांनीच चॅट केली आणि नंतर मग एका मुलासोबत डेट फिक्स केली. मी त्याच्यासोबत डेटवर गेली त्यांच्या म्हटल्यावर, माझी इच्छा नव्हतीच. मग गेल्यानंतर त्याला मी माझी पूर्ण लव्ह स्टोरी सांगत बसली की त्याला माझी शेवटी क्यू आली की अरे नाही, मुलगी खूप साधी आहे म्हणून. आणि आहेच सर मी सोजवळ. अच्छा. तर मग नंतर मग तो म्हटला की आपण जायचं कुठे, लॉकडाऊन होतं तेव्हा, आणि लॉकडाऊन नंतर मग म्हणे की आता चहा तर कुठे मिळत नाही आहे म्हणून, तर तू माझ्या फ्लॅटवर चलते. मी म्हटलं की हां ठीक आहे जाऊ. मग त्याच्या फ्लॅटवर गेलो आम्ही आणि त्याच्यानंतर त्याला मी म्हटलं की तो म्हणे, मग नंतर हळूहळू तो जवळ वगैरे बसला माझ्या. आता मला भीती वाढायला लागली माझी की आता काय होईल काय नाही. मग मी त्याला लगेच सांगितलं की मी लेस्बियन आहे. मला असं मी ट्राय करतोय तुमच्याबद्दल दया यायची, पण येत नाही बिलकुल. येईल, थोडा वेळ द्या. माझ्या फॅमिलीच्या बऱ्याच हरकती पागल आहेत. माझ्या घरच्यांच्या हरकती म्हणजे अशा आहेत की ते चंद्रयान लँड होणार होतं. मग मी माझ्या आईला म्हटलं की अरे चंद्रयानची न्यूज बघायची आहे आपल्याला, लवकर चॅनलला. माझी आई म्हणते आपल्याला काय करायचं आहे, म्हणते आपल्याला काय घेणं देणं आहे त्याच्याशी. मग मी म्हटलं तू काय असं बघते आहेस, तर ते अनिरुद्ध महाराजांचं बघत होती. तशी मी माझ्या आईचे रोज पाय दाबते. पण मग लगेच तिकडून माझी आई म्हणते की चल ते नको सांगू, चंद्रयानचं मला पाय दाब माझे. मी म्हटलं नाही मला ते पाहायचं आहे. तर चंद्रयानाचं बघून काय केलं मग तू? काय हा एक्झॅक्टली. दिसलंच नाही आई सर. बरोबरच बोलत होती ना. दिसलंच नाही. मी टेरेसवर किती वेळ उभी होती. तू लाईव्ह बघ. मला पटतंय काकूंचं, काकू करेक्ट चाललेत. तू टेरेसहून बघत होती चंद्रयानाला? अच्छा. ओम 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 करायचं होतं. मग आतापर्यंत किती गॅलेक्सी डिस्कवर केली तू गॅलरीहून? गोवा दिसतच नाही सर मला काही. प्रयत्न फार असतात माझे. ठीक आहे. तुझं बिनकामाचं टॅलेंट आहे ऍक्टिंग करणे. हा, इंस्टाग्रामवर अकाउंट आहे, यूट्यूबवर आहे, काही आउटपुट नाही, त्याच्यात 4-5 लोक लाईक करतात. हां, बिनकामाचं बरोबर आहे. ठीक आहे. ठीक आहे मित्रांनो, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे प्रियंकासाठी. कमवून ठीक आहे. तर पुन्हा तिथून एखादी चिठ्ठी वगैरे आपण गेम. बाउल प्लीज. हां प्लीज. काय? ताकदीना दिन. अबे तुला जायचं होते. हां डान्सर. हो त्याचा हा आहे ताकदीना म्हणजे. ह्या गेम मध्ये दोन्ही टीम आपला एक पार्टनर निवडतील आणि ऑपोजिट टीमला एक डान्स स्टेप देतील. ती डान्स स्टेप ऑपोजिट टीमने आपल्या पार्टनरला बॉडीची कोणतीही हालचाल न करता फक्त शब्दांनी समजून सांगायची आहे. आज एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. कमन. ठीक आहे, भारी. तर हा, तू चूज करायचे तुला कोणापैकी, आमच्यापैकी किंवा कोणापैकी कोणाला चूज करायचं असेल तर करू शकतो तुम्ही. मला पहिल्यापासूनच शक होता. ठीक आहे मॅम. हा, तुला कोणाला चूज करायचंय यांच्यापैकी किंवा हां कोणासोबत आलेली तुला कोणाला चूज करायचंय? ठीक आहे, कूल. येऊन जा तुम्ही. ठीक आहे. तर जवळ ए बाई. हां बस. हां ठीक आहे, एवढं ठीक आहे. बोलून घ्या पटकन. तिला फक्त सांगायचं हात वरती घे, ते तसं तुला डायरेक्शन द्यायचे, बाकी काही नाही सांगायचं. पहिल्या स्टेपमध्ये हा कोणता, डावा पाय मागे. इंग्लिश बोलू शकते, हिंदी नको बोलू. तिसऱ्या भाषेला किती महत्व देतोय ना तुम्ही पण. लागायला आमची लागतात, तुमचं काही नाही होत. मग तुम्ही सांगा संस्कृत मध्ये. भांडण नका करू. ठीक आहे. हा सांग. मला वाटलेलं व्हिडिओ टाकल्यानंतर भांडण होतील. लाईव्ह शो मध्ये काय चालू आहे भाई? हा ठीक आहे. काय. हा अरे
सगळ्यांशी भांडायचं तिला आता. डावा पाय हाँ हाँ दाहिना पैर पीछे पीछे. आता हिंदी बोलायला लागतंय तर काय. तू मराठीत बोल, नाही समजलं तर बोल. हा, हा, चालेल, म्हणजे हा. एक वाक्य मी मराठीवाला ठेवेल, हिंदीवाला कापून टाकेल. काय काय करावं लागतंय भाई. हा ठीक आहे. डावा हाँ हाँ नाही ते कळतंय पण एक हात याच्या विरुद्ध दिशेचा हात वर करायचा आहे. पूर्ण वर कर. हाँ 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 बऱ्यापैकी जमताय. तो तिरपा कर पाय मागच्या बाजूला. हाँ येस. अरे भारी. आणि हा हात हाँ हाँ नाही नाही खाली 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 बस बरंच. हां आणि सेम आता ही स्टेप उलटी करायची. हाँ नाही 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 ते कट्टक सांगते डिस्को मध्ये पोहोचली भाई. एक्झॅक्ट शास्त्रीय संगीतातली स्टेप आहे. हे विदेशी गाण्यांमधल्या स्टेप. भारी. हां इथपर्यंत बरोबर आहे. तो हात खूप आत जातोय, तो बाहेर यायला हवा इकडे. हां आणि आता माझ्याकडे तो खाना. हां येस जमलंय. आणि हे सेम असं विरुद्ध दिशेला कर. येस. आणि आता गोल फिरून कथ्थकच्या समेवर यायचं. चालते जेवढं चालेल. येस. क्या बात आहे. अरे अरे जोरदार टाळ्या भाई, जोरदार टाळ्या. क्या बात आहे. खूप भारी खूप भारी खूप भारी. भारी 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 नाईस. भारी. बसू शकता बसू. खूप भारी. आता आहे ना, हा आता तू मला स्टेप सांगशील. तुम्ही बाहेर जा. ठीक आहे भाई. हा ओके. हा अच्छा ओके. मला वाटलं नाना पाटेकर डान्स. ठीक आहे एवढंच. अरे प्लीज. हा मग मी सांगू शकतो ते ऋतिक चिकर म्हणून, ते होऊन जाईल ते. ऑफकोर्स मला करूनही दाखवायचं, मी काही बोलू शकतो. हां मी रेडी होतो. त्यांनी नाही मी रेडी होतो करायला भाई. हां मी करून प्रॅक्टिस पण. अच्छा ठीक आहे ठीक आहे कूल ठीक आहे भारी. हे वापस कर 2 मिनटं. हारणार आहे आम्ही. ठीक आहे ओके ठीक आहे. बोलून घ्या मॅमला. बापरे. हां यू कॅन सीट. ओके. हिला कसं सांगू आता दादा. तिन्ही ओळखत आणि नाही ओळखलेलंच बरं माझ्यासाठी. तुम्हाला तुमचे 2 हात आहे ना समोर घ्यायचे आहेत. तिथं नाही तिथं. हा तसंच फक्त. आणि पहिले बरोबर होत. हा फक्त त्याची पोझिशन वेगळी करा फक्त थोडीशी. अच्छा मी हात नाही का. नाही आणखी थोडीशी तुमच्या साईडला ठेवा पोझिशन हात. हा नाईस. आता एक असं आहे ना पुढं किक मारा एका पायाची समोर समोर समोर. आणि तसं करून ते किक ते असं फ्लोमध्ये किक मार. हरला हरला हरला. नाही नाही पुढे किक मारून पुन्हा तो पाय तिकडे ठेवायचा. कळलं. हा 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 थांब. इकडे 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 2 मिनटं. हां हां तसं करून किक मारून. हां असं करून मग हे हा इकडचा पाय पुढे घ्या. तुमचा डावा पाय तो उजवा पाय पुढं किक. हात बरोबर आहे तुमचे. उजवा पायाला किक मारून त्या साईडला तुमच्या राईट साईडला ठेवा. हां आणि डाव्या पायाला पुन्हा किक मारून पुन्हा तिथं ठेवा. हां तिथंच. हां आणि सेम गोष्ट पुन्हा रिपीट करायची. डाव्या पायाची इकडे करून. अच्छा माझं लक्ष कुठं होतं मग. थांबा तू तिकडे बघ 2 मिनटं. मॅम एकदा दाखवा प्लीज. ऐक ना.
मी काय बोललो असं? ठीक आहे. आम्ही हारलो जे पण एकदा दाखवा फक्त, मी ट्राय करतो. हा मी तू ठीक आहे, ऐक ना थोडंसं 2 मिनिटं. हा नाही ती तिकडे बघ. 1.5 मिनिटामुळे दुसऱ्यांदा डिसअपॉइंट झाली. तिथं टाइम भेटून पण काही नाही झालं माझं. 2 मिनिटं मॅडम, फक्त मला बघून. हा प्लीज प्लीज प्लीज. हा हा एकदा आणखी एकदा प्लीज. हे असं बरोबर आहे, हे बरोबर आहे. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. एक्सक्यूज मी. हां सेम हात जसे होते तसे ठेवा. आता ते हात आहे ना तुम्हाला पुढं मागे करायचे. दोन्ही सोबत, दोन्ही मागे पुढे. हा असं करायचं. आणि त्यासोबत ती जी पायाची ऍक्शन सांगितली होती ना, हा आणि ते हात ते सोबत सिंक करा ना ते दोन्ही गोष्टी. अरे नाही, दोन्ही हात सिंक सोबत गेले पाहिजे, सोबत वापस आले पाहिजे मागे, सोबत पुढे. बरोबर नाही पण हे पण नव्हतं बरोबर. बाय गाईज, हारलीस तू. जो टाय दोघांसाठी. कमन कमन कमन. तू थांबून जा, काही हरकत नाही, काही होत नाही एवढं. हार जीतचं नाही. अरे आप ले लो प्राइस, कोई बात. तुमचं नाव काय आहे? करुणा. करुणा. करुणा, तुम्ही त्यातलं एखादी कोणता नंबर तुम्हाला पाहिजे त्यातला? 9. 9 काढा. 9 काढा. बाई तू कॅश प्राइज जिंकली ना, मला वाईट वाटेल. ₹100 खुश झाले तुम्ही मित्रांनो. आणखी कॅश प्राइज पण ठीक आहे माझी. ₹100 ठीक आहे. 500 द्या. 100 आहे ना? घ्या मॅम घ्या. ठीक आहे. एकदा जोरदार टाळ्या करुणासाठी आणि जोरदार टाळ्या प्रियंकासाठी. परत एका मुलामुळे हारली मी. ठीक आहे मॅम. पण एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो प्रियंकासाठी फॉर बिंग अ गुड स्पोर्ट. थँक्यू सो मच. पुढचे जे आपले परफॉर्मर आहे मित्रांनो, पुढचे जे परफॉर्मर आहेत तुम्ही त्यांना काय झालं? ठीक आहे. पुढचे जे परफॉर्मर आहेत त्यांना तुम्ही इंस्टावर वगैरे बघितलं असेल. मागच्या काही काळामध्ये खूप जास्त व्हायरल गेले होते ते. आणि तुम्ही त्यांचं खूप असं फेमस गाणे ऐकले असतील. जसं त्यांचं खूप फेमस गाणं आहे अभिनंदन. हां तर त्यांना एकदा बोलूया आपण, तुम्हाला कळेल. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे नागेश होळकर सरांसाठी. कमॉन. थँक्यू. तर थँक्यूवर गाणं म्हणू एखादं. होऊन जाऊ सर. प्रियंका, हां त्यांचं ब्रेकअप झालं. माईक सर फक्त थोडं जवळ पकडा. हां त्यांच्याबद्दल थोडं दुःख आहे. अच्छा, तुम्हाला का बरं दुःख आहे? तुम्हीच होते का ते? नाही मी नव्हतो. अच्छा. पण दुसऱ्या वर्षी थोडी काळजी करावी लागते. ठीक आहे. हां करावं लागते की नाही दुसऱ्या वर्षी काळजी? करा सर, चांगलं आहे. माझं डान्स बघून काय वाटलं तुम्हाला? मी कसं केलं? चांगलं केलं. ठीक आहे सर. हा बोला प्लीज. असं कोणाचं ब्रेकअप कधी होऊ नये. कारण ब्रेकअप होणं म्हणजे आयुष्यभर दुःखच राहते. ते जरी पुढे चांगला वर भेटो या वधू भेटो, परंतु आयुष्यभर पहिलं प्रेम म्हणजे श्रेष्ठ असतं. पहिलं प्रेम जर फिसकलं तर सगळं जीवनच फिसकलं. नाही, कारण पहिलं प्रेमच श्रेष्ठ असतं. म्हणून ब्रेकअप कोणाचे होऊ नये. कोण्या कारणासाठी कशासाठी कोणाचंच ब्रेकअप होऊ नये. हे आजच्या पिढींना आणि पुढे येणाऱ्या पिढींना सांगतो. कधीही ब्रेकअप करू नका आणि कोणाचं मन दुखू नका आणि त्याचं जीवन फिसकू नका, अंधकारात टाकू नका. कारण जर ब्रेकअप झालं तर त्याला किती जरी पुढचा चांगला काही भेटो तरी त्याचं जीवन सुखी होत नाही. कारण ती स्त्री असो या पुरुष असो या मुलगी असो या मुलगा असो, तिला आयुष्यभर आठवण येते पहिल्या प्रेमाची. आता मला सांगा, तुमच्यापैकी पहिलं प्रेम कोणी केलेलं आहे?
पहिलं प्रेम कोणाचं आहे सांगा, हात वर करा. ज्याने ज्याने पहिलं प्रेम केले त्याने हात वर करा. चेअर करा मित्रांनो, कोणी केलं ये. कारण प्रेम श्रेष्ठ असतं म्हणून लादायचं काही गरज नाही. बरोबर आहे. प्रेम ही ईश्वरांची देणगी आहे म्हणून प्रेम श्रेष्ठ आहे म्हणून प्रेमात लादायचं नसतं. प्रेम ईश्वराची कोणाचं? देणगी म्हणे. तुमचं झालं पहिलं प्रेम तुमचं हा, पहिलं प्रेम श्रेष्ठ असतं. जेएनझी वाले लोक आहे इथे सिच्युएशनशिप असते. बोला बोला सर, तुम्ही बोला, काही नाही. आता हे वर जाऊन समजावून सांगायला लागेल. नाही इथं सगळंच इथं बंधन नाही. हे स्टेज आहे नाही तर बंधन कोणतंच नाही आहे ना सर? बरोबर आहे. बंधन आहे का? नाही नाही बंधन आहे तर मग मी जागेवर बसतो. बंधन असलं तर जागेवर जाऊन बसतो. मग नाही 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 बंधन नाही आहे, पण तुम्ही कविता म्हणणं होते ना. कविता म्हणतो ना. हो हो, पण हे सांगायचं होतं थोडक्यात. आणि बारी बारी चांगली गोष्ट आहे, एडिट करून टाकतो आम्ही. सांगा सांगा सर. पण एक चांगली गोष्ट आहे की मुळात त्यांनी ब्रेकअप विषयी एवढं सांगितलं, त्यांना वाटलं सगळ्यांकडे बघून की रिलेशनशिप मध्ये असतील. आपण का वाईट सांगले नाही, कारण ब्रेकअप खूप जणांचं होते, दुःख होते. माईक जवळ ते दुःख आपल्याला दूर करायचे. सर थोडं माईक जवळ पकडा फक्त. हां, माझं पहिलं गाणं आहे कविता असो. टिंग टिंगा ग बाई टिंग टिंगा. वा वा. टिंग टिंगा ग बाई टिंग टिंगा, टिंग टिंगा ग बाई टिंग टिंगा. बाळ दाखवतो ठेंगा, बाळ दाखवतो ठेंगा. टिंग टिंगा ग बाई टिंग टिंगा, टिंग टिंगा ग बाई टिंग टिंगा. दुडू दुडू धावतो, तुरु तुरु पळतो. दुडू दुडू धावतो, तुरु तुरु पळतो. आई फोडते पिंगा ग बाई पिंगा, आई फोडते पिंगा ग बाई पिंगा. टिंग टिंगा ग बाई टिंग टिंगा, टिंग टिंगा ग बाई टिंग टिंगा. पाणी सांडवतो दूध सांडवतो, पाणी सांडवतो दूध सांडवतो. कचकच फोडतो शेंगा, कचकच फोडतो शेंगा. टिंग टिंगा ग बाई टिंग टिंगा, टिंग टिंगा ग बाई टिंग टिंगा. गाय यो या शेळी यो, गाय यो या शेळी यो. दाखवतो त्यांना ठेंगा, दाखवतो त्यांना ठेंगा. टिंग टिंगा ग बाई टिंग टिंगा, टिंग टिंगा ग बाई टिंग टिंगा. टुनटुन मारती वानर उड्या, टुनटुन मारती वानर उड्या. दाखवतो त्यांना वाकुल्या, दाखवतो त्यांना वाकुल्या. आदळ करतो आपट करतो, करतो धांगड धिंगा. टिंग टिंगा ग बाई टिंग टिंगा, टिंग टिंगा ग बाई टिंग टिंगा. टिंग टिंगा ग बाई टिंग टिंगा, टिंग टिंगा ग बाई टिंग टिंगा. एकदा जोरदार टाळ्या नागे सरांसाठी भाई. क्या बात आहे, क्या बात आहे भाई, क्या बात आहे. खूप भारी. तत्पुरी एक उखाणा घेतो. हा घ्या घ्या. भवरा फिरतोय वाऱ्याच्या तालावर, वा. भवरा फिरतोय वाऱ्याच्या तालावर. रावाला नाचवते मी माझ्या इशाऱ्यावर, रावाला नाचवते मी माझ्या इशाऱ्यावर. आहा. माझा उखाणा. अच्छा ठीक. ये आता एक म्हणू का? म्हणा सर, तुमचं स्टेज आहे, 1.5 म्हणा. मिनिट आहे म्हणून म्हणालो. तुमचं टायमिंग जास्त वाटतोय मला. नाही तर म्हणता म्हणता 2.5 साल सर टाइम झाला. नाही नाही नाही, काही हरकत नाही, तुम्ही बोला सर. दुसरं आहे टनटन. बाळ आमचा टनटन. फक्त माईक थोडं जवळ पकडा सर. हो, पहिलं काय stage. हा गाण्याचं नाव हा सांगा. मी आता प्रथमच स्टेजवर आलेलो आहे. नाही, खूप आतापर्यंत. एकदा टाळ्या यार, एवढं भारी म्हणजे खूप भारी. आईच्या अगोदर मी स्टेजवर कधीच गेलो नाही. माझी पहिली वेळ आहे स्टेजवर जाण्याची. नाही, थँक्यू सो मच. तुम्ही पण मान वाढवला आहे आमच्या स्टेजचा. थँक्यू आल्याबद्दल. पण चांगलं बोललो, ठीक आहे. टन 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 बाळ आमचा टनटन, टन 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 बाळ आमचा टनटन. खातोय पितोय मस्त दंदन, खातोय पितोय मस्त दंदन. टन 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 बाळ आमचा टनटन, टन 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 बाळ आमचा टनटन. बोले खनखन चाले सनसन, बोले खनखन चाले सनसन. उड्या मारी खोड्या करी हसे खुदकन, उड्या मारी खोड्या करी हसे खुदकन. टन 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 बाळ आमचा टनटन, टन 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 बाळ आमचा टनटन.
ना करी भनभन पण काही नाही दिले तर करी नुसते फनफन ना करी भनभन पण काही नाही दिले तर करी नुसते फनफन इकडून तिकडे धावे रणरण इकडून तिकडे धावे रणरण टन 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 बाळ आमचा टन 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 बाळ आमचा टन 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 बाळ आमचा टन टन पडे आपटे होईना काही टन 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 बाळ आमचा टन टन बाळ आमचा टन 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 बाळ आमचा टन टन एक नंबर कमाल. खूप भारी सर, खूप भारी. आणखी काही बोलायचंय तुम्हाला? आपके नहीं लिखा था. दारू एक है बोलू का बाईक हे आता असं एक मॅच जिंकल्यावर एकदम फॉर्म ती निरंतर म्हणजे तुमच्यावर लिहिलंय गाणं. तिला मराठी येत पण तरी मराठीत बोलली ती. हा सर. दारू दारू आहा. अरे इथं हे कारण दारूवर गाणं आहे. हा दारूमुळे आज खूप धिंगाणा होते, तमाशा होते, संसार बिघडतोय ना पण संसार. मजा पण येते ना सर. दारू मध्ये मजा येते. तुम्ही घेतली का? नाही सर. घेतली म्हणजे अनुभव आहे ना तुम्हाला. ठीक आहे मी ठीक आहे. ठीक आहे म्हणजे घेतलीच. मग आता दारू दारू नका पिऊ दारू 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 नका पिऊ दारू 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 नका पिऊ दारू धिंगाणा करते नाश करते धिंगाणा करते नाश करते तमाशा 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 अरे पूर्ण तमाशा तमाशा करते तमाशा 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 अरे पूर्ण तमाशा करते जहर दारू नाश दारू जहर दारू नास दारू अरे सत्यानाश दारू जहर दारू नास दारू अरे सत्यानाश दारू 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 नका पिऊ दारू 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 नका पिऊ दारू अरे दारू दारू नका पिऊ दारू कुठेही नका लोळू रस्त्यावर कुठेही नका पडू कुठेही नका लोळू रस्त्यावर कुठेही नका पडू भानामती सारखे कुठेही नका झुलू भानामती सारखे कुठेही नका झुलू नका 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 अरे दारू नका 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 अरे दारू नका पिऊ दारू 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 नका पिऊ नका पिऊ दारू नका पिऊ दारू नका पिऊ क्या बात है दारू दारू खूप भारी भाई खूप भारी. आणखी खेळ बिघडतो दरवाजा बंद होतो खेळ बिघडतो दरवाजा बंद म्हणतो मार खावा लागतो संसार तुटतो खेळ बिघडतो दरवाजा बंद करतो खेळ बिघडतो दरवाजा बंद होतो मार खावा लागतो संसार तुटतो सत्यानाश 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 होतो सारे संसाराचा सत्यानाश होतो अरे 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 कंगाल कंगाल तो निवळ भिकारी बनतो अरे 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 कंगाल कंगाल तो निवळ भिकारी बनतो म्हणून 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 नका 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 आपल्या इज्जतीचा पंचनामा करू म्हणून 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 नका नका आपल्या इज्जतीचा पंचनामा करू दारू 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 नका पिऊ दारू दारू अरे दारू दारू नका पिऊ दारू. अरे भाई टाळ्या टाळ्या खूप जोरदार टाळ्या भाई नागेश सरांसाठी खूप भारी. सर एक वेळ दारूचं व्यसन सुटेल पण तुमचं व्यसन लागलं ना. खूप भारी. सगळे असे मनातल्या गोष्टींना चाल दिली तुम्ही भारी एकदम खूप भारी भाई खूप खूप भारी सर एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. माझ्या इंस्टाग्रामला कोणी फॉलो केलं नसेल तर करा नक्की करा मित्रांनो. माझ्या इंस्टाग्रामची आय डी आहे नागेश होळकर आणि यूट्यूबची आय डी आहे नागेश होळकर म्हणून आपल्या यूट्यूबला आणि इंस्टाग्रामला जरूर फॉलो करा आणि शेअर करा. असे आणखी जबरदस्त गाणे तुमच्यासाठी येतील. प्रेमावर बी येतील दारूवर बी येतील. तुम्ही जे विषय मला द्याल त्यावर गाणे येतील नक्की येतील. माझा नंबर आहे 951194. माझा नंबर आहे आणि तुम्हाला असा नाही भेटला नंबर नाही नाही नंबर अहो नंबर यासाठी द्यालो कोणाला एखादा तसं नाही तुम्हाला आम्ही तसं पण टाकू नाही शकत. तुम्हाला त्रासच होईल. काही काही लोक मुद्दाम करतील. तुम्ही टेन्शन इंस्टा वगैरे जेवढं टाकू शकतो आम्ही सगळं टाकू. तुम्ही टेन्शन नका घेऊ सर. नाही नाही एखाद्याला विषय सुचवायचा असला कोणाला गाणं बनवायचं असलं तुम्हाला यांचे विषय बघायचे कसे
या नंबर घेतला आणि केलं सर कुठं मीठ या लहान जगासाठी तुम्ही क्यूट आहात, तुम्ही नका त्यात पडू जाऊ. खरंच सर. उत्तम चाललंय, खूप भारी. अजिबात नको. ठीक आहे सर. खूप भारी खूप भारी. आणि कधीपासून अजून म्हणायच्या होत्या पण आता टाइम बरोबर नाही, आता गप्पा पण मारून सर. वेळ पूर्ण म्हणजे वेळ कमी आहे ना. 1.5 हा. मिनिटं आहे फक्त. तुम्ही 1.5 मिनिटं ठेवला, तुम्ही 5 मिनिटं ठेवायची असते पण 1.5 मिनिटं ठेवला. तुम्ही 7 मग मिनिटावरून वेळ कमी परफॉर्म आहे. करताय माहितीये ना. 7 मिनिटं झाले सर तुम्हाला. बरं ठीक आहे. बरं पण मजा आली तुम्हाला परफॉर्म करून, छान वाटलं खूप. आणखी आहे कोणती, कशावर आहे आणखी तरी? दादा आता झालं. एकदा ऑडियन्स म्हणून कोणतरी म्हटलं, एकदा अभिनंदनवाली ऐकू शकतो का मी सर? अभिनंदन माझं कसं आहे सर, मी त्याच्यात लिहिलंय हां की माझ्या लक्षात राहत नाही. लिहितो मीच पण आता मागच्या काय मला पाठ होत नाही. नाही नाही ऑफकोर्स ते माझा असं आलं- मला पाठ बघून- सारखं नाहीच आहे, असं एक एकदा करून सोडून द्यायचं. हा काम भारी तुमचं. अभिनंदन 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 10वी 12वीच्या लेकरांचं अभिनंदन 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 पास झाल्याबद्दल 10वी 12च्या लेकरांचं अभिनंदन 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 अभिनंदन. खूप भारी खूप भारी भारी. असं वाटतं ना सरांनी एका म्युझिक डायरेक्टरवरून एक टोन घेतली आहे, बाकी सगळे स्क्रिप्ट सेम टोनवर चालू. भारी पण खूप भारी करता सर. आणि कधीपासून करताय सर तुम्ही या गोष्टी, म्हणजे कधीपासून लिहिण्याची आवड आहे तुम्हाला? मला एक छंद लहानपणापासून आहे. हां आता किस्सा असा आहे माईक सर की मी शाळेत न जाता हां काव्यच करीत बसत होतो. मग माझी आई दंडुका घेऊन यायची. तुम्ही शाळेत नाही गेले? हा नाही शाळेत गेलो परंतु मला काव्याचा एवढा नाद होता की मी शाळेतच जायचं नाही. मग माझी आई दंडुका घेऊन यायची, मारायची, माझ्या मागं लागायची. मग मला नाईलाजाने शाळेत जावंच लागत होतं. मग या काव्याचा एवढा नाद आहे मला. अच्छा. मी लहानपणापासूनच करतो, म्हणजे 10वी पासूनच करतोय मी. खूप भारी. आणि आता तुम्ही टीचर आहात? हा टीचर आहे. तर तुमचे शाळेतली मुलं वगैरे म्हणतात की हे म्हणून शाळेतल्या मुलांना नाही नाद लागायला, ते म्हणाले सर गाणं म्हणा एखादं. काय सांगा शिकवता म्हणाले सर एखादं गाणं म्हणा की म्हणायचं. कुठल्या विषयाचे शिक्षक तुम्ही? मी गणित आणि इंग्लिश मराठी शिकवत होती. बेस्ट. मी गणित शिकणार तुमच्याकडे. एक नंबर. इझी. ते गाणं ऐकलं का? आ इ ई उ उ उ उ हे गाणं ऐकलं का माझं? नाही सांगा सर. पण मला गणितात नव्हतं आई. माझं गणित मराठीमध्ये मराठीमध्ये होते. करेक्ट. तर तुम्ही इंग्लिश पण शिकवता? नाही आता पाड्यावर गाणं बनवायचे ते, मग तुम्हाला आल्यावर कळेल मग इंग्लिश गणित. पाड्यावर गाणं चालू आहे. मला 19 येत नाही. पाडे 30 पर्यंत गाणं आहे माझं पाड्यावर. हा मला 19 ते आता अपलोड करायचे. आपल्यावर म्हणजे अपलोड करायला तर पाहिजे. तुम्ही इंग्लिशचे पण टीचर आहेत? हा सर. इंग्लिश गाणं लिहिलं एखादं? इंग्लिश गाणं नाही लिहिली होती पण ती वहीच गेली चोरी, काय करू. मी अच्छा. आता माझा स्वभाव असा आहे की एखाद्याला वही द्यायची, त्यानं सांगितली वाचाय द्यायची, मग वही दिली की त्याने ती द्यायचीच नाही परत मला. मग म्हणायचं मग फोन स्विच ऑफ करून ठेवायचा, मग वहीच हरवली म्हणायचं. ब्रिटिश घेऊन गेले. त्याचं उदाहरण म्हणजे आमचा पाहुणाच आहे. त्यानं मला वया वाचायला द्या म्हणले. तुमच्या परत देतो म्हणले, लगेच परत देतो म्हणले. त्यानं आयडिया केली, ती सगळ्या कविता मला ती 5 दिवस म्हणला, 5 दिवस झाले म्हणला तुमची वहीच कुठे गेली की. मी म्हणलं कसं काय गेली, कसं काय गायब झाली. मग त्यानं माझ्या कविता वापरून तेच स्टेजवर म्हणू लागला माझ्याच कविता. म्हणजे असं झालेलं आहे माझं. त्याला ती इंग्लिश वाचता? नाही त्या मराठीच्या कविता होत्या. अच्छा. इंग्लिशची तर दुसऱ्याच कोणी नेली. तर तुमच्या कविता तो वाचतोय? हा म्हणजे त्या चाल वगैरे सेम आहे त्याची? चाल म्हणजे तो आता स्टेजवर असं कवितासारखं म्हणतो, गाण्यात रूपात म्हणत नाही, कविता रूपात. गाणं आहे. आता प्रियंकाने कशी म्हणजे कविता सादर केली. अरे यार तुमची सुई प्रियंकावरच अडकली सर. तुम्ही काय किती वर्ष झाले लग्न करून? मला लग्न करून बरेच दिवस झाले सर. 2008 मध्ये लग्न झाले. 2008 मध्ये? ठीक आहे. आणि काय अरेंज मॅरेज लव्ह मॅरेज तुमचं? लव्ह मॅरेज नाही, अरेंज मॅरेज नाही. आपलं भारतीय संस्कृतीप्रमाणे लग्न झाले आपलं. आपला लव्ह मॅरेजवर विश्वास नाही आणि अरेंज मॅरेजवर विश्वास नाही, कोर्ट मॅरेजवर विश्वास नाही आपला. मग कशावर? भारतीय संस्कृतीप्रमाणे. त्यांना एखादं त्यांच्यासाठी लिहिलंय का एखादं गाणं? मॅडमसाठी नाही लिहिलं सर. काय भांडणं लागतील ना घरात. ठीक आहे. म्हणजे अच्छा ठीक आहे. तुम्हाला अनुभव असेल ना. अच्छा ठीक आहे. माझ्यावर काय येतात भाई? तुम्हाला कोणत्या गोष्टीचा जास्त राग येतो ते? म्हणजे आळस निष्काळजीपणा. अच्छा. आळस बिलकुल आळस अजिबात करू नये. मी माझा 1 मिनिट वाया घालत नाही. मला आळशीचा लय खूप राग आहे. मी 12 वाजेपर्यंत काव्य करत असतो आणि सकाळी 6-6 साडेसहाला उठत असतो. तर एका दिवसात किती लिहितात गाणे तुम्ही?
आता मला किती सुचतात म्हणजे 5 मिनिटात एक गाणं तयार ते तर होतं. मला कळतच ऑफकोर्स. नाही म्हणजे ते मला नाही आता ट्युशन असते, दुसरी कामं असतात, म्हणून जेव्हा वेळ भेटला तेव्हा लिहितो. अच्छा. पण हां. किती मग रोज लिहितात मग ते तुम्ही डायरीमध्ये लिहून ठेवता? हां, लिहून ठेवतो. आणि किती रील्स बनवतात रोज? रोज 1-2 अशा. अच्छा भारी. पण आता भारी आता आजच एक रील टाकली, इंस्टाग्रामला टाकली, यूट्यूबला बी टाकलेली आहे. एक व्हिडिओ बी टाकला मोठा हां. बापावर, बापाची माया काय आहे हां. ते बापावर एक गाणं केलंय आणि बापावर एक व्हिडिओ बी केलाय मोठा. अवश्य तुम्ही बघा. बापाची माया काय आहे. बापाची माया दिसत नाही, कळत नाही कोणालाच. बाप मायाळू असतो, दयाळू असतो, जिव्हाळा लावतो, पण बापाची माया दया कोणालाच कळत नाही. आतापर्यंत जेवढ्या कविता केल्या त्या आईवरच केलेल्या आहेत. बापावर एखादं कोणीच चांगलं असं गाणं केलेलं नाही, बरोबर, कविता केली नाही. पण मी केली, मी व्हिडिओ केला आणि गाणे बी केले, कारण माझ्या वडिलाबद्दल मला खूप आदर आहे. खूप भारी भारी. चालेल. पण असं शाळेत मुख्याध्यापकांशी वगैरे बोलता, कवितेत बोलता का? हां, सुट्टी मागताना कशी कवितेत? आज नाही येतो जातो, असं काही शाळेत वगैरे? कुठे बी गाण्यावर कसं बोलता येईल सर? कुठे गाण्यावर बोलल्यावर ते म्हणते की यार येड लागले या माणसाला म्हणते. तर तुम्ही आता पगार वाढून घेतला का शाळेमध्ये फेमस झाला म्हणून? शाळा ना आपले ट्युशन आहेत, क्लासेस. शाळा नाही अच्छा ट्युशन आहे तुम्ही? ट्युशन आहेत आपले, ज्ञानगंगा कोचिंग क्लासेस ट्युशन घेतो. त्या टाकलं ना सर. आज तुम्ही पुन्हा प्रिपेअर होऊन आले. जेवढा प्रमोट करता येईल मी सगळं सांगून दिलं. एवढी पण रिस्क नाही आमची सर. जेवढं ठीक आहे. आणखी सर तुम्ही काय तुम्हाला बाकी तुम्ही शो वगैरे बघितला होता कधी? नव्हता बघितला बहुतेक आहे ना तुम्ही पहिल्यांदाच आपला शो वगैरे कधी बघितला? नाही कधी नाही सर. कधीच नाही. मी आता आधीचा वाक्य आहे, स्टेजवर मी गेलोच नाही कधी. हे स्टेजवर मला माहिती आहे. माझं स्टेजवर माझं पहिलंच पाऊल आहे. तुम्ही ऑफकोर्स तुम्ही आता चालू केलं 2 महिने हां, झाले. हां. ठीक आहे. लिखाण करणे याच्यापेक्षा वेगळं आणखी काय करतात तुम्ही? लिखाण करणे. हा म्हणजे तुम्ही लिहिलंय हां, आहे ना त्याच्यात. तुम्ही डीपेट डार्क सिक्रेट मध्ये लिखाण करणे लिहिलेलं आहे. हां, डिबेटमध्ये काव्य करणे. मग दुसरं सिक्रेट काय आपलं? दुसरं आपलं काय प्रेम झाले नाही कोणासोबत, काही नाही, डायरेक्ट लग्नच केलं मी. अच्छा. कधीच नाही. सिक्रेट काय लिहावं? लिखाणच्या व्यतिरिक्त अजून काय असं तुमच्या हॉबीज आहेत जे अजून असं आम्हाला इन्स्टावर तुम्ही टाकले त्यामुळे माहित नाहीत? दुसऱ्याला मदत करणे, सहकार्य करणे, दुसऱ्याला मार्गदर्शन करणे, वाट चुकलेला असेल तर त्याला योग्य मार्ग दाखवणे, दिशा दाखवणे. तुम्ही असं लहानपणापासून टीचर बनायचं होतं तुम्हाला? हो सर, हो सर. असं म्हणजे मला लहानपणापासून ट्युशनच घ्यायचं होतं. अच्छा. कारण पैसा त्यात जास्त आहे. दुसऱ्याला पैशानेच नाही, हां. पैसा श्रेष्ठ नसतो, हां. माणुसकी श्रेष्ठ असते. मला 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 लेकरांना घडवायचं होतं. विद्यार्थ्यांना शिकवण्यात जेवढी मजा असते तेवढी कुठेच नाही. बरोबर आहे. मान्य आहे सर मला. तुम्ही काय आणखी गाणे, कविता, उखाणे, सुविचार वगैरे लिहितात? हां सर, गाणे, आता उखाणा तुम्हाला म्हणता केला. बरोबर. गाणे, सुविचार, शेरशायरी, उखाणे सगळंच. तुम्ही तुमच्या गझल. लग्नात कुठला उखाणा होता? आ? तुमच्या लग्नातला उखाणा? नाही, मी घेतलाच नाही उखाणा. तेव्हा मी उखाण्याच लिहित नव्हतं. पण मग त्यांना सांगितलं घ्यायला का नाही? नाही. का? अरे काय यार, काय राव तुम्ही एकदम लास्टच त्यांचं नाव घेतलं. अरे हे साईड पण आहे तुमची, हे सांगा ना सर. आम्हाला हे सांगता असं करा तसं करा थोडंसं, ही वाली साईड. बरे ते दूर ठेवा सर विषय. एक इंटरेस्टिंग टॉपिक भेटला होता बोलायला. पण हा कविता संग्रह तुम्ही छापणार आहात का असा पब्लिश वगैरे? म्हणजे काव्यसंग्रह पाठवला ना आपण सरकारला. बेस्ट. उंच भरारी काव्यसंग्रह सरकारला पाठवलाय. अजून निरोप आला नाही. तो निरोप एप्रिलमध्येच येत असतो, परंतु आला नाही अजून. नाही, ते त्यांना रसग्रहण करून थोडा वेळ लागेल. त्यांना वेळ नाहीये. लेट झालाय, कोणाचं झालं नाही. आपलं येईल आता सरकारकडून आले की प्रति निघतात. मग आपली इच्छा आहे की आपल्या कविता पाठ्यपुस्तकामध्ये यावं. आणि माझी पिक्चरचे गाणी बी आहेत. मला बालभारतीमध्ये टन रन 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 पाहिजे. बालभारतीमध्ये सगळ्यात पहिले तेच पाठवू. पिक्चरचे गाणे बी लिहितो सर मी. पिक्चरचे गाणे लिहितात? हां, माझ्या पिक्चरचे गाणे बी, मला ते पिक्चरचे गाणे सुद्धा लिहितो मी. कोणत्या पिक्चरचं गाणं लिहिलंय? हां, नाही म्हणजे पिक्चरचे म्हणजे असं नाही, म्हणजे मनाने लिहिलेलं अच्छा. म्हणजे पिक्चर लागतो त्याच्यावर तुम्ही गाणं लिहिता. जसं प्यार हो गया मुझे प्यार हो गया, प्यार हो गया मुझे प्यार हो गया, अरे किसी से मुझे प्यार हो गया, हे गाणे लिहिलेले मी. ओ, म्हणजे तुम्ही लिहितात की पिक्चर मध्ये यायला पाहिजे असं तसं हां. म्हणतात? ओके. नाही, पण कोणाशी झालं प्रेम पुढे तिचं नाव द्यायचं नसते. किसी से प्यार हो गया. भाई
क्या बात आहे नंबर खुल्याम देत आहे सगळा. तुमची ना ती प्रियंका सोबत कोलॅब करा, तुम्ही गाणं म्हणा, ती डान्स करेल. प्रियंका यांच्या गाण्यावर करू शकते का डान्स? तू थांब तिकडे. नाही नॉर्मल डान्स त्यांच्या सर दारूवर करायचं का एकदम? हो सर, हो द्या. प्रियंका येऊन जा सर. पुन्हा एकदा दारू तुम्ही वाचू शकता. जबरदस्त डान्स झाला पाहिजे. अरे सरांची बाई जबरदस्त डान्स झाला पाहिजे. आपलं काय भाग्य आहे, काय कोलॅब बघायला मिळतं आपल्याला. दुसऱ्या गाण्यावर करायचं असेल ते पण चालू शकतो. कोणतं दारू ठीक आहे. नुसतं स्टेप कर. टन म्हणाली. टन घेऊन तू टन कधी दाखवणार आहे? दारू नको. हा टन. स्वागत आहे तुझं. बरं, दारूचा तिरस्कार केल्याबद्दल. एकदम आलोकनाथ आल्यासारखं वाटतंय. मला तुझं ब्रेकअप झालं सर वाटत नाही, कारण तू नेहमी हसतेस. माईक मध्ये बोला. ब्रेकअप ते बिनलाजी पण म्हणते त्याला. ठीक आहे. आज पार्सल जाणार आहे. सर कोणतं म्हणू सर? टन म्हणू का टिंग टिंगा? कोणतं म्हणायचं मित्रांनो? टन 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 टन. हे तुम्ही पण जे मेन कडवे तुम्ही सगळे सोबत म्हणा, ठीक आहे? हा जरा आवाज चांगला वाटतो. प्लीज सोबत म्हणा, ठीक आहे? कारण मधले तर तुम्हाला पण लक्षात नसेल, त्यांना पण नाही आहे, तर ते म्हणतील बाकी टन टन. चला स्टार्ट सर. हा टन 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 बाळ आमचा टन 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 बाळ आमचा टन टन खातोय पितोय मस्त दंदन खातोय पितोय मस्त दंदन टन 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 बाळ आमचा टन 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 बाळ आमचा टन टन बोले खनखन चाले सनसन बोले खनखन चाले सनसन उड्या मारी खोड्या करी हसे खुदकन उड्या मारी खोड्या करी हसे खुदकन टन 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 बाळ आमचा टन 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 बाळ आमचा टन टन ना करी भनभन पण नाही काही दिले तर करी नुसते फनफन ना करी भनभन पण नाही काही दिले तर करी नुसते फनफन इकडून तिकडे धावे रन 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 इकडून तिकडे धावे रन 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 टन 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 बाळ आमचा टन 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 बाळ आमचा टन 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 अजून टन 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 म्हणा सर आणखी ये ना पुढे बोला अजून एक कडवा टन 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 बाळ आमचा टन टन पडे आपटे होईना काही पडे आपटे होईना काही टन 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 बाळ आमचा टन 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 बाळ आमचा टन 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 खूप भारी भाई यार प्रियंका खूप भारी धन्यवाद थँक्यू प्रियंका थँक्यू खूप भारी खूप भारी ठीक आहे सर थँक्यू काही कोणाला विचारायचं आणखी ठीक आहे सर थँक्यू सो मच तुम्हाला गेम आम्ही जसं पण कंटेस्टंटसाठी ठेवला होता तुम्हाला खेळायचं असेल तर आपण एक खेळू शकतो गेम नॉर्मल आहे ना ते त्याच्यामधून काढायची गरज नाही चिठ्ठ्या तर एक नॉर्मल गेम खेळू कोणीतरी येईल खूप सिम्पल आहे तुम्हाला कारण बाकीच्या गोष्टी आय डोंट नो तुम्हाला जमते म्हणजे तुम्ही करू इच्छिता डान्स पासून दूर व्हा कळालं मला फक्त तुम्ही तिकडे तोंड करायचंय मागून कोणीतरी काहीतरी असं आवाज करेल वेगळ्या वेगळ्या टाईपचं तुम्हाला फक्त ओळखायचंय कोण आहे तो माणूस ठीक आहे पुढे येथून कोण आवाज ओळखायचा आता सर एवढ्यामध्ये कोण आवाज करेल काय समजत तोच गेम आहे ना सर सगळ्याच आवाज काही सगळ्यांनी एकच जण करेल एकच जण कोणी वेगळा आवाज काढील तेच आहे सर ट्राय करा हारले तरी काही हरकत नाही कुठेतरी हारशाल तुम्ही लाईफ मध्ये तुम्ही जिंकलेले ऑलरेडी सर अपेक्षामध्ये जीत असते हे की नाही आपल्या बरोबर हार मध्ये जीत तुम्हाला कोणाला चॅलेंज करायचं प्रियंकालाच बोलवा सर याच्यामध्ये पाठ प्रियंका हा माहिती मी ओळखतो आवाज कोणी टाळ्या काकांसाठी
त्या साईडला तोंड करायचं आहे. ऑडियन्समधून कोणीतरी एक आवाज काढेल वेगळ्या प्रकारेचा. तुम्हाला फक्त ओळखायचं की तो कोणाचा असेल आवाज. ठीक आहे. नाही ओळखायचं तर मग हारलं. डबल चान्स नाही का? डबल चान्स नाही. ठीक आहे सर, 2 चान्स देऊ तुम्हाला. ठीक आहे. ठीक आहे का? कोण कोण कोण? एकच जण आवाज काढा. ठीक आहे सर, मागं नका बघू तुम्ही. श्रेयस कोणाला तरी निवड मागे कोणाला तरी. Once upon a time in Hollywood, there was a boy living in the city and the villages, and he just ice creams everything, eats ice cream and sings everywhere. बस आवाज सांगितला होता, डायलॉगच बोलून टाकला पाहिजे. ठीक आहे. हां सर. कोण होतं? बरोबर आहे. दाखव ना सर बोट. कोणाकडे दाखव? उभं राहा ना. कोणाकडे दाखवलंय बोट? हे का? तिच्या मागचा लाल 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 माणूस उभं. तू नव्हता? हा नाही मित्र नाही. चला ठीक आहे, काही हरकत नाही. सर तुम्ही ट्राय करा आणि आवाज काढा. डायलॉग वगैरे नका म्हणू मित्रांनो. सर तुम्ही हा तेच बोलले होते पण त्यांनी हा मागचे होते. ठीक आहे. आता तुम्ही त्या साईडला तोंड करा सर. ठीक आहे. हां. अरे आपल्या लेकराचा आवाज कोणाला ओळख येते? द्या मॅम, काही हरकत नाही. कोणीतरी सिलेक्ट करा आणखी. आवाज म्हणजे काहीतरी आपला असं विचित्र आवाज काढायचा काहीतरी. हां 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 हां. आणि 1 मिनिट यांच्या मुलीकडे लक्ष द्यावा. कोणी सांगू नको तू. इशारे करायचे नाही. हां हां मित्रा. नाही तुम्ही तिकडच. तुम्ही इकडे कशाला बघायला? तुम्हाला मित्र थोडी पण. ठीक आहे. इकडे लक्ष ठेवा. इथं याच्याकडे किती खूप भारी भाई. हा आता वा इकडं. हा झालं. कोणी काय शर्ट वगैरे? ब्लॅक ब्लॅक ब्लॅक. अच्छा थोड्या नोकले त्याच्या बाजूचा होता. काही हरकत नाही. तुम्हाला एक लास्ट चान्स, मग आपण क्लोज करू. ठीक आहे. आपण पुढच्या इथे जाऊ. लास्ट चान्स सरांना. हां तुम्ही जाऊ शकतात, काही हरकत नाही. म्हणजे पण काकांसाठी एकदा टाळ्या जोरदार टाळ्या. काही हरकत नाही. मित्रांनो थोडंसं असं 2-3 सेकंद पण चालेल असं करा आवाज. ठीक आहे. हां हां. तर ते तिकडे ते दिसते का व्हाईट डॉट? सर सर आवाज मुलांनाच काढायचा, मुलींना नाही काढायचा. तुम्ही समान अधिकार. तुम्ही मुलींचा आवाज लगेच पकडतात मला माहिती आहे. ठीक आहे, मुलीला काढायला सांगतो. ठीक आहे. तुमचे थोडे चान्सेस कमी होतील आणखी. ठीक आहे ठीक आहे. नाही मुलींना राग येईल ना, मग म्हणालो तुम्ही ना मला कळून गेलं तुम्ही जे बोलता तसे नाही आहे सर तुम्ही. हां हां हां. थोडंसं 2-3 सेकंड चाललं असं. हां कोण? नाही सर मागून आला पण. ठीक आहे एकदा जोरदार टाळ्या सरांसाठी. काही हरकत नाही. ठीक आहे सर. ठीक आहे. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या आहे ना काही बोला. ठीक आहे सर. थँक्यू सो मच. माईक श्रेयस माईक वगैरे लावून टाक. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सूरज शेळकेसाठी. कम ऑन. हॅलो नमस्कार. पार्थ कॅन यू जॉईन मी अप ऑन द स्टेज? टॅलेंट. तर नमस्कार, मी सूरज. मी स्वतःला जादूगार समजतो आणि हां ये हाईट वाढवणार आहे. पहिली गोष्ट मी इथे आलोय. नाही पहिली गोष्ट मी आलोय तर स्टेजवरती आग लावायला. तर बघूया स्टेजवरती आग लागते की माझ्या. जाऊ दे, आपण सुरू करूया. माझ्याकडे लिस्ट ऑफ ॲक्टिव्हिटीज आहेत. या साईडला ना. नाही प्रपोज नाही करत. तुला ऑडियन्सचे डोळे बनायचे आणि ॲज ऑफ नाव फक्त वाच आणि सगळे वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत हे फक्त ऑडियन्सला सांगायचं तुला. डुप्लिकेट नाही आहेत.
बरोबर हां. तर मी काय करणार आहे, या कार्ड्समधनं रिफल करणार आहे आणि तुला स्टॉप बोलायचं आहे. ठीक आहे, संपायच्या आधी. बरं, हियर टेक द कार्ड. बघ, फक्त तुला बघायचं, बाकी कोणाला दाखवायचं नाहीये. ठीक आहे. अरे पण डोळे ना तो सगळ्यांचा. मग त्याला फक्त बघायचं, डोळ्याचं काम फक्त बघणं असतं. आपण काय करणार आहे, तुझं माइंड रीड करणार आहे. ठीक आहे. जी काही ॲक्टिव्हिटी तू बघितली आहे ती डोक्यात ठेव आणि तो जो वर्ड आहे तो कीप रिपीटिंग इन युअर माइंड. ठीक आहे. सेन्सर नाही करायचं आपल्याला, सो प्लीज. हां, कीप रिपीटिंग युअर वर्ड इन युअर माइंड. आय गेस ओके 3 to 4 लेटर्सचा वर्ड आहे. ओके, इट हॅज ए इन इट. बरोबर, ए आहे त्या ॲक्टिव्हिटीमध्ये. ओके, कीप रिपीटिंग, कीप रिपीटिंग. इट हॅज टी इन इट. ओके, जरा मागे आहे आणि कीप रिपीटिंग द थॉट इन युअर माइंड. आय विल ट्राय टू रीड द माइंड. मराठीत बोला प्लीज. हो हो हो, ती स्क्रिप्ट आहे, ती डोक्यात कंटिन्यू. ठीक आहे, चालेल. जे काही वर्ड आहे कंटिन्यू डोक्यात विचार करत राहा. ठीक आहे. तर फायनली सगळ्यांसमोर रिव्हील करायच्या आधी जे काही विचार करतोस, सगळ्यांना दिसतंय? दिसतंय? दिसतंय, दिसतंय. बोलायचं नाही आहे. ठीक आहे. मी काही प्रश्न विचारेन, तुला उत्तरं द्यायची आहेत. ठीक आहे. जे ही ॲक्टिव्हिटी आहे ही तू दिवसातनं किती वेळा करतो? 3. अच्छा, मोजून. ही ॲक्टिव्हिटी तुला आवडते का करायला? तू पब्लिकली करतो की प्रायव्हेटली? ओके. कधी गर्लफ्रेंड सोबत केली आहे? थांबा थांबा, काहीतरी चुकतंय, काहीतरी चुकतंय. एक असं बोट पॉइंट कर माझ्याकडे. ओके, चुकलंय. फॉर द फर्स्ट टाइम कोणत्या ॲक्टिव्हिटीचा विचार करतोय तू? बोलायचं तोंडाने. अरे भाई, क्या बात है भाई. आता तू बघू शकतो काय लिहिलेलं, आणि तो पाठ लिहिलेलं आणि तू उत्तरं दिली आहेस त्याची. सो दॅट वॉज माय टाइम. भारी भाई, एक नंबर. खूप भारी, खूप भारी. तू एफ आणि आर्ट मध्ये एवढा स्पेस का ठेवला होता? पहिले मला एफ आर्ट वाटलं, जे गर्लफ्रेंड सोबत पण करतोय. हाय हाय, वेलकम टू द शो भाई. एकदा जोरदार ट्राय सूरजसाठी. कमान मित्रांनो, भारी. सूरज, तुझा फॉर्म वगैरे बघितला, खूप भारी. तर तू कॉमेडी मॅजिक दोन्ही पण गोष्टी करतोय खूप. आणि कधीपासून करतोयस तू? 1.5 वर्ष आलं. तू माईक हातात घेऊन टाक, स्टँड ठेवू शकतो साईडला, तर या साईडला ठेवून दे स्टँड कुठेतरी. चलो, कधी 1.5 वर्षापासून करतोय? आणि पुण्यामध्ये वगैरेच करतोय? नाही, मुंबईमध्ये. अच्छा, तू मुंबईचा आहे प्रॉपर? कुठं राहतोस? ठाण्याला. अच्छा, भारी. आउट ऑफ मुंबई. ठीक आहे, तू म्हटलं बरं काय. हो हो, ठीक आहे. ठीक आहे. आणखी सेफ कसं खेळू भाई? तू सेफ खेळलाय मुळात. एक्झॅक्टली. मराठीमध्ये लिहिलंय, लिजेंड इंग्लिशमध्ये लिहिलंय, हिंदी नाही. चुकाना काढू. मी बघितलं भाई, सूरजचा फॉर्म आहे. प्रत्येक माणसाचा फॉर्म आहे ना, एका याचं झालेलं आहे. सूरजची 3 सप्लिमेंटरी लावली या माणसाने. वय काय आहे आता, वय मोजत नाही. बायको किती वेळा म्हणते की तुला समजत नाही, असं असं काही लिहिलं. प्रत्येकाचे 4-4, 5-5 पेजचं उत्तर लिहिलेलं आहे. तर हे तुला अशी सवय आहे की मस्ती आहे फक्त? मस्ती आहे. अच्छा, तू डीपेस्ट डार्केस्ट सिक्रेट लिहिलेलं आहे काहीतरी, सासरी गेलो, काय 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 किस्सा आहे तो? अच्छा, तू लिहून विसरून जातो का? तो एक माझा वेगळा पॉईंट आहे. लिहिलेलं लक्षात राहत नाही किंवा काही गोष्टी अचानक विसरून जातो, आणि त्याच्यामुळे बायको मला सारखी बोलत असते. मग एवढं बाकीच्यांचं माइंड रिडिंग करायचं नाही ना, की स्वतःच्या लक्षात राहत नाही. काय काय भांडण झालंय बायको सोबत असं विसरल्यामुळे? एखादं भांडण, एखादा किस्सा?
अरे खूप वेळा झालेत. एक किस्सा तर असा होता की तिचा वाढदिवस होता, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आम्ही फिरलो आणि मी तिला विश पण नाही केलं. तेव्हा तिथला म्हटलं नाही का रँडमली स्टॉप करू आपण असं? नाही हे सगळे रिलेशन डायरेक्ट ब्रेकअप असं डायरेक्ट स्टॉप. वा, तुला थोडंसं आठवून देतो मी डीपेड डार्क सिक्रेट तू काय लिहिलं आहे. एकदा सासरी गेलो होतो, पावसाने पूर्ण पॅन्ट ओली झाली. आठवलं. तर किस्सा असा आहे की आम्ही ठाण्यावरनं डोंबिवलीला आलेलो आणि मूवीला जाणार होतो आणि पावसातनं आलो बाईकवरती, त्याच्यामुळे पूर्ण ओलं झालो. पॅन्ट नव्हती माझ्याकडे दुसरी. घरी आल्यावरती आठवलं की पॅन्ट नाहीच, ओली झाली आहे पूर्ण. तर मूवीला तर जायचं होतं, पैसे तिकीट भरलेत. तर बायको बोलली घरी आहे पॅन्ट, घालती. घातल्यानंतर तिने सांगितलं की ती तिची पॅन्ट आहे आणि मी तसाच गेलो. तिची पॅन्ट घातली? हो, जीन्स. तुला आली? हो. तुम्ही शॉपिंग एकच त्याच्यातून करता सेक्शन म्हणून? मुलचंद. हो, तुमच्या दोघांची साईज सेम आहे. हो. 32. तर इतकी इन्फॉर्मेशन, अशी इन्फॉर्मेशन नको देऊ आम्हाला, इमॅजिन व्हायला लागेल भाई. बायको आली तुझी सोबत? ठीक आहे. आणि चल ठीक आहे. हा पुढं किस्सा काय मग? तिची पॅन्ट घातली तू? पॅन्ट घालून गेलो. तर फक्त पॅन्ट घातली तर ओल्लं फक्त पॅन्ट नसेल झाली ना तुझी? टी शर्ट होता माझ्याकडे एक एक्स्ट्रा. मी टी शर्ट बद्दल बोलतच नाही. ठीक आहे. हा, तिची पॅन्ट घातली, मग जाऊन आलो. पूर्ण घरी रिटर्न आलो तरी पण कोणालाही कळलं नाही की मी लेडीज पॅन्ट घालून फिरतोय बाहेर. त्यांचं जाऊन तुला पण नाही कळालं? मला कळालं. आणि मग मजा आली तुला? हो. सगळ्या गोष्टी टाईट झाल्या? हो. इथे लिहिलंय की तुमच्यामध्ये असलेला एक बिनकामाचा टॅलेंट, म्हणजे बाकीचे तुला कामाचे वाटतायत पण घरच्यांना नाही वाटत आहेत. मग सगळ्यात जास्ती पैसे कशात नाही येतात आता ऍक्च्युली? जॉब मधनं. नाही, काही हरकत नाही, बरोबर आहे ते, आम्ही समजू शकतो ही गोष्ट. हे काय बिनकामाचं टॅलेंट काय? बोटाच्या हालचालीवर डोळे हलवत. हे टोटल नाही लागले काही? हे काय आहे? ए बाळा, पहिले सांग काय करणार आहे. आणि आम्ही कुणाच्या डोळ्याने बघायचंय सगळं? तुमच्याच डोळ्याने बघायचं. हां, माझे जे डोळे आहेत मी माझ्या बोटांच्या हालचालीवरती हलवू शकतो. तुझेच डोळे? हा, माझेच डोळे. यात काय टॅलेंट आहे मग? दाखवतो ना. अच्छा, ठीक आहे, सॉरी. लक्ष इकडे. हां, भारी. तुला हे माहिती आहे ना, विदाऊट बोट पण तू करू शकतोय दाखवायला. पण खरं सांगतो, पुण्याचा विचार केला ना, हिंजवडीच्या चौकात सगळ्यात जास्त पैसे ह्यातनं मिळतील. तिथं 9 to 5 बसायचं. लोक ट्रॅफिक मध्ये कंटाळून म्हणतील अरे काय डोळे मस्त. तेही ट्रॅफिक मध्ये असंच असतात. याची प्रॅक्टिस चांदणी चौकात झाली असेल ना? कुठला रोड कुठं चाललाय, इकडे जायचं कुठे नक्की? हे टॅलेंट जे आता आपण बघितलं, डोळ्यांचं एक गंमत जी बघितली आता आपण, तर त्याच्यात पुढे असलेलं की एवढं करून सुद्धा यावरून शोध नाही मिळालं. पण ह्याचा का शोध हवेत कोण? आणि काय म्हणजे ह्याचं कसं का ह्याच्यावर शो मिळावे ही आयडिया, म्हणजे हे असं का वाटतंय? वेगळा टॅलेंट आहे ना काहीतरी. 3 तासाचा स्लॉट बुक करतो आपण. एक 3 तास. हो, तो स्लॉट बुक करून 3 सेकंदात ते संपलं. बाकी काय करायचं? अजून एक आहे. हा पोर्शन तुला पण आहे, सगळ्यांनाच आहे. काय तू हलवू शकतो हा पोर्शन. माणसाची बॉडी सेमच असते मित्रा. हो, पण कोणी हलवू नाही शकत हा पोर्शन. नाही, तू मगाशी पण म्हटलं माझ्याकडे चुकीच्या गोष्टी काय हलवतोय तू नेहमी? डोळे. हा, ठीक आहे. तू हा पावसाळ्यात आलं म्हणून. अरे यार, मी काही गोष्टींना टॅलेंट म्हणत नाही, नाही तर ते टॅलेंट आहेत माझ्यात. पोट बाहेर मध्ये करून दाखव. आपण सगळे मिळून 3 तासाचा करू शकतो मग. तर 3 तास तू हेच करतो, बॉडी पार्ट हलवून हलवून. मला इंटरेस्ट भाई, लोकांना इंटरव्ह्यू नंतर तर मजा येत असेल
पण मला क्युरियोसिटी आहे की हे सगळं डिस्कवर कसं झालं. ऑटोमॅटिक काही काम नव्हतं ना. एक एक गोष्ट हॅलो. तू एक लिहिलंय की इथे इंटरेस्टिंग तुझी हॅबिट आहे, तू झोपेतही एंटरटेनमेंट करतो. कोणासाठी? झोपेत एंटरटेनमेंट म्हणजे माझं घोरणं चालू असतं वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये. किती लोकांसोबत झोपतोय तू असं? लोकांना सजा होतीये. सध्या तरी बायको. अच्छा ठीक आहे. बायको कुठे? हात उचलाय मॅम. काय तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? काय नाही, आता सवय झाली, आता मी इग्नोर करते. अच्छा, तुम्ही मला वाटतं त्याचे शो लावा, त्या घोरण्याचे, ते चालेल. नाही तुम्ही त्याला सांगितलं ते स्पॉन्सरशिप द्या, आपण शोधा. आम्हाला दिसतंय इथे तुम्हाला. आम्ही इथे थांबलोय, कोणते स्पॉन्सर यायला पाहिजे. पण काय स्टार्ट हे असं हे काय म्हणता काय म्हणतात, काय हलवतो तू? हे अनुवटीच्या खालचा भाग त्याला तुला पण नाही माहिती. अच्छा गळा. तर हे जेव्हा त्यांनी पहिल्यांदा करून दाखवलं तुम्हाला, तुमचं काय थॉट होतं त्याच्यावर? हे मी परवाच पाहिले. मीच पहिली कोणती बायको होती तुझी? हे परवा डिस्कवर केलंय तू? नाही आधीच होतं, तिला कधी दाखवलं. परवा मला डिस्कवर झालं की असं काहीतरी टॅलेंट त्यांना वाटते आहे. भाई तुम्हाला काहीतरी माहित आहे. तुला ऍक्च्युअल टॅलेंट आहे. तर तुमचं काय लव्ह मॅरेज आहे अरेंज मॅरेज आहे? लव्ह मॅरेज. तुम्ही लव्ह नंतर लग्न केलं असं? तसंच असतं. माझं म्हणणं माझं म्हणणं हे होतं की तुम्हाला ट्रायल पिरियड भेटला होता तरी तुम्ही लग्न केलंय. ऍक्च्युअली नाही मिळालं ना. हे टॅलेंट्स मधल्या काळात तयार झाले सगळे, त्यामुळे अंदाज नाही लागला. अच्छा 1.5 वर्ष झाले. ओके कळालं. अरेंज मॅरेज मला जर अरेंज मॅरेजला म्हणजे त्यांनी सांगितलं असतं मी काय भरत काम हे काम ते काम करते, हे मी हे करतो. एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे सुरसाठी. खूप भारी. स्टँडला लावून टाक माईक. आपण सेकंड पार्ट मध्ये जाऊ. तिथे चिठ्ठ्या वगैरे आहेत बघ खूप साऱ्या. त्यातली कोणती पण एक चिठ्ठी उचल आणि त्याच्यामध्ये काय आहे सांग. म्हणजे मी तुम्हाला गेम एक्सप्लेन करतो काय असेल ते. हे नवीन आहे. हां स्लो मोशन. ठीक आहे. ह्या गेम मध्ये दोन्ही टीमने आपला एक पार्टनर निवडायचा आहे आणि ऑडियन्स कडून भेटलेल्या ऍक्टिव्हिटीला स्लो मोशन मध्ये आपल्या पार्टनरला समजून सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. भारी. एकदा जोरदार टाळ्या पाहिजे. खूप भारी. ठीक आहे. मला वाटतं तू मॅमलाच घ्यावं तुझं पार्टनर म्हणून. तुला कोण पाहिजे तू घेऊ शकतो आमच्यात, म्हणजे दोघांमधून किंवा कोणी पण तू घेऊ शकतो. कोण पाहिजे? निनाद प्लीज. ठीक आहे. तुला ऍक्टिंग करायची आहे तर तुला ऍक्टिंग करायची की तू गाडी चालवतोय, कोणाला तरी ओव्हरटेक करतोय आणि बाजूच्याला मग ओव्हरटेक करताना शिवी देतोय की अरे नीट चालव वगैरे. ठीक आहे. आणि हे सगळं स्लो मोशन मध्ये झालं पाहिजे ही गोष्ट. कूल. ठीक आहे. कूल. आणखी एक किस्सा जो निनादला करायचा आहे. किस्सा कोणी पण एखादा किस्सा सांगा. असं एखादं कोणती पण सिच्युएशन सांगा जे तुम्हाला वाटतंय. मी पुढच्या गाडीतला आहे. तुम्ही ऑपोजिट टीम मध्ये बरं का. हो हा किस्सा. मॅम एखादा किस्सा सांगा तुम्ही. काही पण एखादी ऍक्टिव्हिटी जी होती तुमच्या डेली लाईफ मध्ये. सफरचंद तोडतोय. ठीक आहे. सफरचंद तोडतोय मित्रांनो. आणि तुम्ही निनादलाच का बरं हाईटची कामं दिले? पण ठीक आहे. सफरचंद तोडतोय आणि हे निनाद एवढ्या होस तर तू बसून जा, मग पुढच्या वेळेस यावं लागेल. ठीक आहे. फक्त पहिले मॅमला पाठवून द्या फक्त एकदा. ते सगळं साईडला ठेवू शकतो. नाही बोलायचं काहीच नाही. हा तिला माहिती. अरे भारी. लिपसिंग वगैरे नाही झाली पाहिजे. ठीक आहे. या इथे या. एक ऍक्टिव्हिटी ते करून दाखवतील तुम्हाला. गेस करायचं काय पूर्ण असं नाही की एक वगैरे पूर्ण सेंटेन्स. ड्रायव्हिंग गिअर क्लच भांडण झालंय. स्लो मोशन मित्रा. रेसिंग. उभं राहून चालवतो तू. रेसिंग स्लो. कार ड्रायव्हिंग इज करेक्ट. हां
गिअर चेंज. इकडे तोंड करून कर जे करतोय. शिव्या देतोय. शिव्या देतोय. ओव्हरटेक. ओव्हरटेक. ओव्हरटेक केलं म्हणून शिव्या देतोयस. भारी आहे पण भारी क्लोज होतात खूप आहे. टाळ्या भारी 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 मॅम भारी. बसा बसा बसा. खूप भारी खूप भारी. मित्राला दुसऱ्या मित्राला निनाद आता दाखव करून. भारी भाई. ते माइंड रीड करायचं यांच्याकडनं उलटा शिकला का तू? तुला मजा येते असं करू बघतोय. बोल काहीतरी. चिकन चिकन. लिपसिंग लिपसिंग नाही लिपसिंग नाही. स्लो मोशन पाहिजे मित्रांनो. तोच गेम आहे. स्लो. गाडी गाडी कार. लॉंग ड्राईव्ह. सिग्नल. कर कर ट्राय कर. आपल्याकडे 30 सेकंद आहेत आणखी. तू करू शकतो. नाही झालं तर तसं पण हारणारच आहे. न्यूटन. 1 मिनिट. न्यूटन कसं दाखवशील तू? भाई एक काय लॉजिक. न्यूटन कसं दाखवशील तू? कोण होता? नाही मला न्यूटन बघायचं. न्यूटन कसा असतो भाई? कोण होतं मित्रा? भाई न्यूटन. नाही कळत आहे. बरं ठीक आहे. तुझे ऍक्शन करत होता आणि तिथं असं पण हारलाच आहे. तर ऍक्शन जी करत होता त्याला दाखवते काय होती ऍक्शन म्हणजे अशी? काय पहिल्यांदा आपलं काय काय हे होतं सफरचंद होता एक तर हे ते विश्वास तोडला त्याने ते सांगून ते. नाहीतर म्हणलं आपला डमशेराज खेळू सफर काहीतरी. अच्छा भारी. सफरचंद नाही काढायला आधी. नाईस. बरं ठीक आहे. एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो. येऊन जा. सूरज जिंकला आहे. ठीक आहे. तर त्यातली कोणती पण एक चिठ्ठी काढ जे भेटू शकतो तुला. 8 नंबर. ठीक आहे मित्रा. काय 8 नंबर मध्ये काय लिहिलेलं आहे बघू. अरे काय केळ. सफरचंद तरी पाहिजे होतं. भारी. एकदा जोरदार टाळ्या आहे सूरजसाठी. कमन. खूप भारी. पुढच्या पार्टिसिपंटसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. सूरज गुंजाळ. कमॉन. हॅलो. माझ्या मम्मीनी रिसेंटली गाडी चालवायला शिकले. पण ती कधीच चप्पल किंवा सँडल घालून गाडी नाही चालवत. मी पप्पांना विचारलं मम्मी असं का करते? तर पप्पा बोलतात मम्मी धार्मिक आहे. मम्मीला माहीत आहे देवाजवळ चप्पल घालून नसतं जायचं. हे मम्मीने ऐकलं मागून पप्पांना बोलते म्हणून यांची आई आयुष्यभर चप्पल घालून फिरते की बोलावं नको यायला. आणि ह्या गोष्टीशी तर आम्ही पण रिलेट केलं. कारण माझी आजी जायला नाही मागत आहे. माझ्या आजीसाठी आणलेला लोटा जुना झालाय. आणि हा तिचा 3रा लोटा आहे. एकात माझा आजोबा गेला, एकात माझा मोठा काका गेला. ते चांगलं झालं ॲक्च्युली. प्रॉपर्टी जास्त आली. आणि 3रा आता नवीन ताजा लोटा आणलाय. माझी मम्मी आजीच्या दर वाढदिवसाला तरी तिला एक नवीन लोटा गिफ्ट करते की जायची इच्छा जागृत होते. मग मागच्या महिन्यात आजीचा बड्डे होता. मम्मीने तिथीनुसार नवीन लोटा आणला, आजीला दिला. आजीने दुसऱ्याच दिवशी घाण केली. तोच लोटा घेऊन हागायला गेली. आजी परत आली. म्हणलो शिशी हे काय केलंस? ह्याच्यातच जायचं होतं तुला चांगलं वाटेल. स्वर्गातल्या फुलांमधून गुवाचा वास येतोय. आजी बोलते नाही मी नाही जात एवढ्या लवकर. हे तुझ्या आईसाठी तयार करते आहे.
ही एक म्हातारी सांभाळली नव्हती जात आम्हाला आणि तिथे माझ्या पप्पाही पुरी वृद्धांची शाखा खोलून ठेवली आहे, वृद्धाश्रम, ओल्ड एज होम. पण आत्ता नाही, म्हणजे हा स्टार्टअप आहे त्यांच्या मनात 20 वर्ष आधीच आलेला. तर 20 वर्ष आधी जेव्हा आम्ही गरीब होतो, 20 वर्ष आधी पण जेव्हा आम्ही गरीब होतो तेव्हा ते त्यांच्या आश्रमासाठी त्यांच्या घनिष्ठ नातेवाईकाकडून काहीतरी मागायला गेले. त्याचे आईवडील दिले. आणि तो नातेवाईक अजून कोण नाही, माझा मोठा काका होता. त्यांनी माझ्या आजी आजोबा फक्त इथे ट्रान्सफर केले. माझे आजी आजोबा आमच्या आश्रमाचे पहिले कस्टमर होते. आजोबा तर गेले, आजी जायला नाही मागत आहे. थँक्यू सो मच गाईज. दॅट्स व्हॉट आय. एकदा जोरदार टाळ्या भाई सूरजसाठी. कम ऑन. अरे भाई सूरज, पुण्या वगैरे लाललाय तू याच्यानंतर, म्हणजे याच्या पहिले कधी आला होता पुण्याला? हो आलेलो एकदा. आणि तू प्रॉपर कुठलंच? अलिबाग. हां अलिबागचा. अच्छा. यात काय काय आवडतं पुण्याबद्दल तुला? पुण्यामधलं मी ऐकलं इथे हुकअप कल्चर खूप आहे. पुण्यातले लोक अलिबागलाच येतात हुकअप करण्यासाठी. तुम्ही देताय रूम आम्हाला. इथे लिहिलंय तुमच्यामध्ये असलेलं एक बिनकामाचं टॅलेंट. मला शिट्टी वाजवून गाणी गाता येतात. कोणतं गाणं? एखादं मराठी गाणं एकदा. मराठी अशी ट्यून वाजव. बिळाची नागिन निघाली. तू बीकॉम वगैरे टाइमपाससाठीच करतोय? हो. आणि ते कुठून करतोय? मुंबईहून. हां ते पण टाइमपास कॉलेजच आहे, तिथूनच करतोय. सिरियस काय आपल्याकडे? आश्रम सिरियस आहे. तू गेलेला तिथे कधी? तिथलचा एखादा फनी किस्सा? तिकडचा फनी किस्सा सांगू? ऑफकोर्स. तर मी तिथे कसं तिथे मिठाई वगैरे येतात ना. हां. आणि जास्त करून मात्र डायबिटीज आहे. मग ते संपायला मला जायला लागतं, त्यांना त्रास नको व्हायला म्हणून. तर त्यांच्या समोर खातो की एकटं? हां समोर. काय नाही बोलत. अरे मग त्यातली एक मिठाई आजीला भरवायची. आजी डबे खाते. तुझं असं आवडतं एखादं मग आहे का तिथं एखादा म्हातारी? हो रील बनवले त्यासोबत, तो आवडताय. काय आवडतं त्याच्यामध्ये? काय शिव्या देतो तो? नाचतो वगैरे पण चांगला. तर तू करायला लावतो त्याला? नाही तो स्वतःहून करतोय, असं नाही, मी नाही करायला लावत. आणि किती वय येतं काकांचं? 70 वयामध्ये हे करायला लावतोय तू? ते करतात प्रेमाने. काय हा नाही मी सांगतो ती काय बोलली. अफेअर ते विचारते की वृद्ध सिनियर ओल्ड एज होम मध्ये. ठीक आहे. अफेअर वगैरे झालंय कधी? अफेअर वगैरे आता झाले असतील, पण पप्पाही सांगितलं. पप्पा मला थोडी सांगतील. चालू होतं. पप्पांचा अफेअर नाही रे भाई. ते पण सांगू? नाही ते नाही, तुला काय नाही. तू खतरनाक. ठीक आहे भाई, एकदा जोरदार टाळ्या भाई सूरजसाठी. थँक्यू सूरज. तिथलची सीट घेऊ शकतो तू त्या बाउल मधली एक. ब्रीथलेस गेम माझाच गेम आहे. ह्या गेम मध्ये दोन्ही टीमला एक पार्टनर निवडायचा आहे आणि ऑडियन्स कडून भेटलेल्या शब्दाला आपल्या टीम मेंबरला एका श्वासात समजून सांगायचं आहे. हात वरती करा मित्रांनो, कोणाला यायचंय चॅलेंज करायला? ठीक आहे, एकदा जोरदार टाळ्या मित्रासाठी. कमॉन. ठीक आहे, तू कोणाला तरी तुला ज्याला पण निवडायचे तू निवडू शकतो. तुझा टीममेट म्हणून तुला ज्याला निवडायचं तू निवडू शकतो. कुठे गेला? तुमचाच टीममेट निवडतो. कुठे गेला? हा हे बघा, या अफेअर. अरे भाई. हा मित्रा, तुम्हाला कोणाला निवडायचं आहे? पॅनल पैकी इथून कोणाला पण निवडू शकतात. कोणाला? त्याला कळालं भाई, इथं जिंकून देते. हा ठीक आहे, पहिले त्यांचं एकदा करूया. तर तू थांब, मला वाटतं तू बाहेर चाल. सूरज तुला माहित नाही, तू एक तर जैनजी आहे ना.
गेला 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 तो लांब गेलाय का? ठीक आहे, तू सांग पार्थ काही पण. टायटॅनिक. हा ठीक आहे, टायटॅनिक मूवी. ठीक आहे, कळेल. हा थांब. ऍक्शन नाही करायची, फक्त बोलणार आहे ती. ऍक्शन नाही करणार, ऍक्शन करायची नाहीये. तुझी सांग, बघितली नसेल मग. बोलून घे. ऍक्शन नाही करायची. सॉस घ्यायचा आणि एका सॉसामध्ये काय डिस्क्राईब करतात ते डिस्क्राईब करायचं. काय करते? अच्छा, सॉस घेते. ठीक आहे. हा पण एका सॉसातच. एकदा तो सेंटेन्स संपला, सॉस संपला तुझा, मग त्याच्यानंतर तू बोलणार नाही काही. ठीक आहे. ते शिपमध्ये मरतात. मूवी आहे इंग्लिशमध्ये. ठीक आहे. ठीक आहे. मला काय वाटलं तर खूप टफ असेल. ठीक आहे, पण तुम्ही ठीक आहे. सेकंड हुशार आहे. ठीक आहे, बस येऊन जा मित्रा. तुझ्यासोबत कोण आहे? हा जा. तुमच्यातलं कोण गेस करणार आहे? तू एवढं क्ल्यूलेस का बरं वाटतोय मित्रा? तुला बजबरी आणलं इथे? तू स्वतःहून आला? अच्छा, माईक. हा ठीक आहे, तू बोलणार ना? ठीक आहे मित्र, तू बाहेर चालले जा. हे थोडं टफ द्या मित्रांनो. हे थोडंसं काही एक्झॅक्टली. हां नाही मूवी नको, काहीतरी ऑब्जेक्ट देऊ. सांगा. पाईल्स. ठीक आहे, पाईल्स हे वर्ड आहे तुझा. ठीक आहे, बोलून घे. मित्राला बोलू मध्ये. नाही ठीक आहे, शांत. हां सर तुम्हाला मराठी येतं का? माईक थोडं वरती, माईक वरती. हां सेंटरला येऊन जा मित्रा. दोघं पण जवळ या. जवळ आहे थोडीशी. अरे तू नाही, तू थोडं पुढे. ते आम्ही जवळ नाही म्हणत, कॅमेरामध्ये आलो पाहिजे असे. तू एकदमच सुटलाय भाई. हे एका रोगाचं नाव आहे, याच्यात बसता येत नाही. रोज सकाळी 2 नंबरला जायला खूप त्रास होतो. ठीक आहे, ठीक आहे भाई. एकदा टाळ्या दोघांसाठी. आणखी एकदा करावं लागेल तुम्हाला, पण पुन्हा एकदा यावं लागेल. ठीक आहे, पुन्हा एकदा करूयात, कारण दोघांपैकी कोणतरी विनर पाहिजे. बसून जा. तू बसून जा. कविताच देऊयात डायरेक्ट. ठीक आहे. ओम भट स्वाहा असं वाक्य. ठीक आहे, ती जवळ नाही ती. तुझा वर्ड आहे लसूण. ठीक आहे. हा बोला मित्रांनो. हा बसून जा. ठीक आहे, घे जोरात सॉस मध्ये. हा आता तू संपोस तर बोलायचे तुला. ठीक आहे. त्याच्या पाकळ्या असतात, तडका लावायला उपयोगी येतो. तू एकदा माईक घे. गुलाबाचा तडका. तू तडका लावायला गुलाब वापरते तू? हा वापरतात ना भाजीत गुलाब. कुठल्या? तडका लावायला भाजी. तडका लावायला गुलाब वापरतात? कुठे? विदर्भात आमच्या. ह्याला नाही दाखव आणि कुठे दाखवा. ते नाही. बस. हा तुम्हाला आता चान्स आहे जिंकायचा. ठीक आहे, आता तू गेला होता ना, तू जा आता बाहेर. आता हात जिंकले, तुम्ही जिंकू शकता. ठीक आहे. गुलाबाचा तडका माहिती आहे तुला? झेंडूची भजी वगैरे येतात त्यांच्याकडे असे एखादी. मित्रांनो पुन्हा एकदा कोणतरी एक वर्ड. रताळ माहिती आहे? हा ठीक आहे. बोलवा. ऍक्शन नको करू बरं. हां सॉस घे मध्ये जोरात. हां अरे सोडला पण तू सोडू नको. सोडतानाच बोलायचंय. हां उपवासाला खातो आपण ते गाजरासारखं दिसतं सर्व. चलो भाई जिंकलं. एकदा जोरदार टाळ्या भाई त्यांच्यासाठी. भारी तू बस शकते. आणि मित्रा तू जिंकलेला आहेस तर तू चूज करू शकतो काही पण तिथलचं. ते चिठ्ठीपैकी काही पण घेऊ शकतो. एकदा सुरतसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. थांब काय कोणता नंबर? 7. हां ओपन कर मित्रा. काय रे शाला कॅश कसं काय जाते सगळ्यांना? मी एवढ्या ठीक आहे भाई 50 रुपये. ठीक आहे हे घे मित्रा. ठीक आहे भाई ठीक आहे. अरे माईक खालीच ठेवला तू. ठीक आहे भाई. रताळ कोण म्हटलं होतं मित्रांनो? रताळ कोणाचं होतं? त्यांना केळं पास करा मित्रांनो. मागे एकदा जोरदार टाळ झाला पाहिजे जयेश चौधरीसाठी. कमॉन. हॅलो यस. सो मी जयेश चौधरी, 40गावहून आलो आहे मी. आणि मी
आता स्टँडअप कॉमेडी करणार होतो, पण आता मी बरेच सेट्स बघितले तर मी रॅप करायचं ठरवलं आहे. फक्त मला तुमचा एक छोटीशी मदत लागेल. फक्त क्लॅप करा, माझ्याकडे बीट नाही आता. येस, पण ती नाही करायची. एक जंगी सामना होऊन जाऊ दे ना. बॅटल, रॅप बॅटल. माझा शेतकरी वारकरी, शेतकरी माळकरी, शेतामध्ये जिजून अन्न प्रदानाचे काम करी, हरला मन्नामधून तरी स्वाभिमानी काम करी, त्याचा मान खरा माझा शेतकरी मान करी. जय जवान जय किसान फक्त म्हणायचं वाक्य आहे. विचार कर खरं जे बळी राजाचं राजा आहे, त्याच्या पोरांच्या अपेक्षा तो जागीच ठासतोय, त्याच्या खिशातला पैसा नुसता इकडं तिकडं नाचतोय. पिकाचा खर्च, खताचा खर्च, रोटरचा खर्च आणि मोटरचा खर्च, पिकं लावायचा खर्च, पिकं काढायचा खर्च, मजुरीचा खर्च भरतो सबुरीचा अर्ज. मन्नातले दुःख कसा सांडतोय, मन्नातच सडले पिकं भोगून भांडतोय, घरातच पळतोय पळतोय करतोय, मशागत जळतोय जळतोय मरतोय उन्हात. कधीपर्यंत राहील फक्त राबायची वेळ रे, कधी परत येईल माझ्या रायबाची वेळ रे. करत नाही हेवा त्याच्या रक्ताला बळ दे, फुकट नको देवा त्याच्या कष्टाला फळ दे. कधी अवकाळी पाऊस कधी दुष्काळी ऊन, जातोय तोंडाचा घास होतोय पिकाचा खून. हातात उरत नाही काही गड्या इतकं राबून, माझ्या बळीराजाचा तू असा घेतोय का जीव. त्याच्या कष्टाची फळ तो भोगल कसा, त्याच्या रक्ताची पोर तो शिकवल कसा, त्याच्या भक्तीची जाणीव तुला होईल कशी, तुझ्या शक्तीची उणीव त्याला होईल कशी. माझा शेतकरी कसा जगतोय बघ, माझा शेतकरी काय भोगतोय बघ, माझा शेतकरी कसा राबतोय बघ, माझा शेतकरी राम भसतोय बघ, माझा शेतकरी कसा जगतोय बघ, माझा शेतकरी काय भोगतोय बघ, माझा शेतकरी कसा राबतोय बघ, माझा शेतकरी राम भसतोय बघ. क्या बात है भाई, खूप भारी भाई, खूप भारी खूप भारी भाई. वेलकम भाई, वेलकम टू मराठी लेजेंड्स भाई. क्या बात है, क्या बात है. कधीपासून करतोय जयेश रॅप? म्हणजे आता ऑफिशियली रॅप करायला 1 वर्ष होईल. क्या बात आहे. आणि म्हणजे आहे कुठं पब्लिश वगैरे टाकतोय तू रेग्युलरली? खूप भारी. हां, मम्मीला विचारणार का त्यांच्या कसा गेला? अच्छा, व्हिडिओ कॉलवर येते दोघं. आणू शकता इकडे मोबाईल? वाईफ आहे आणि सासू आहे. त्यांना आणायचं ना मग? नाही, ते गावी आहेत म्हणजे माहेरी तिकडे. नमस्कार, हे याला ओळखता का? कुठे गेला? हे बघा, अरे काका आहे इथं. हां, काकू म्हटलं तू? नाही, ते बोलले, आई बोलले ना. आहेत का? हां, म्हणजे सासरेच आहेत. तिचे मामा आहेत, तिचे मामा आहेत. अच्छा, मामे सासरे. नमस्कार, चांगला वाटला तुम्हाला परफॉर्मन्स? ठीक आहे, थँक्यू. आम्ही करू आमचं आता. आणि ताई, माझी ताई आणि जिजू पण आले. क्या बात आहे. चला ठेवतो, बाय. कॉल करत राहा. ठीक आहे. कोण कोण आले सोबत? ताई आणि जिजू आले आहेत. अच्छा, भारी. आणि बायको की नव्हती आज इथे? नाही, ती माहेरी आहे. इथे असं लिहिलंय, तुमच्यामध्ये असलेला एक बिनकामाचा टॅलेंट, तोंडाने रिकामे आवाज काढणे. म्हणजे? हां, म्हणजे एक सेलर्सचे आवाज वगैरे काढणे असं. जसं म्हणजे मी जेव्हा लहान होतो तेव्हा म्हणजे माझे जे मित्र होते ना, ते भाजीपाला वगैरे विकायला जायचे, तर मी त्यांच्यासोबत जायचो. तर मी ते सेलिंग जे आवाज असतात वेगळे वेगळे, तसं मी शिकलो. मग नंतर ऑब्झर्व करायला लागलो ट्रेनमधले वगैरे. तर त्या टाईप. एखादा आवाज आता हा शो विकून दाखव. सफरचंद विक तू. ट्रेन मधल्या चहावाल्याचा. ये चाय ये बढ़िया, डिमांड है भाई. ये चाय ये बढ़िया, मनमाड की चाय बोलो. मनमाड. आणि ते कर्जतचे वडापाववाले. कर्जतचे वडापाव? हां, कर्जत स्पेसिफिक. ए वडा आहे गरम आहे, वडा आहे गरम आहे, कर्जत आहे घेताय की नेताय. बाकी बीटबॉक्स वगैरे पण करतो तू? नाही, बीटबॉक्स नाही. तर तोंडाने रिकामे आवाज मग कोणते काढतो तू? हां, म्हणजे असंच काहीतरी टाइमपास. काय आहे ते? चिमणीचा आवाज काढू शकतो. हां, तर FC रोडला शिकलाय तू? काय काय? FC रोडला शिकलाय ना? नाही, चिमण्या आता कुठं दिसत नाही तिथं. नाही, ते कोथिंबिरीच्या जुड्या विकायच्या 10. अरे बस,
हे तर रे त्याच आता कोथंबीर विकून दाखव म्हणते. थांब तू झालं. तो तेच काढणार वड्यात जागी कोथंबीर टाकेल फक्त. नाही वेगळी पद्धत असते. भाजी विकायची वेगळी आहे, पावड्यांची वेगळी. पण तुला काय करायचं त्याचं? एकदम घुसली बाई. ठीक. सलीले एक गोष्ट ज्याची तुम्हाला खूप लाज वाटते. दुकानातून एखादी गोष्ट आणली आणि परत करायची असेल तर ते परत करायला मला लाज वाटते. मग पहिल्यांदा अशी आणायचीच का? कुठली वस्तू अशी? म्हणजे काही असेल एखादी म्हणजे आपण शर्ट आणला किंवा काही गोष्ट आणली आणि घरी आल्यावरती नाही आवडत आहे आणि मग ते परत करायला, किंवा लहानपणी आई काहीतरी परत करायला पाठवायची की तुला हे नव्हतं आणायला सांगितलं, हे का बरं आणलं, मग हे परत करू नये. मग ते आपल्याला खरंच भोळा असं एकदम असं सिंपलच आहे का तू असं बोलतो तू? मी आता जसा बोलतोय तसा आहे तू फायनल तसा आहे डायरेक्ट. तर तू भांडणं बिंडणं कधी केली नाही असे? नाही केलेत पण म्हणजे कमी केलेत. असं कमी केले म्हणजे काय? एकदम तू असं एकटं असं मित्र वगैरे आहेत तुला? मग खूप मित्र आहेत मला. मग काय मित्र पण साधेच आहेत, बोळेच आहेत? नाही, खूप पावले. त्यांच्यासोबत काय किस्से केलेले की भारीवाले? मग एकदा काय झालेलं असं या झोन मध्ये आहे ना तू थोडंसं असं. म्हणजे नाशिकला राहायचो आम्ही बॅचलर्स म्हणून. आम्ही टोटल जवळपास 9 पोरं राहायचो एका 1 BHK फ्लॅटमध्ये. तेव्हा तसा विषय होता. मग रात्री आमचं 12 वाजता गेट बंद होऊन जायचं आणि तो जो सिक्युरिटी होता तो तिथंच होता. त्याचं घर बाहेर होतं, गेटच्या बाहेर. मग त्याला उठवणं पण पॉसिबल नव्हतं, आम्हाला बाहेर जायचं होतं आणि आमचा फर्स्ट फ्लोअरला होता फ्लॅट. मग आम्ही काय केलं, एका मित्राला खाली उतरवलं. कशाने? त्याला गोधडी दिली अशी आणि अशी खाली सोडली बाल्कनीतनं. तो पकडून खाली उतरला. मग त्याला उठवलं. अरे सर सिक्युरिटीला. रिंग 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 रिंग. चॅलेटून पण तशीच असणार आहे. रिंग 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 रिंग. सॉरी. मग ज्याला उतरवलं आम्ही खाली त्याने उठवलं त्याला आणि मग त्याने लॉक खोललं. बाकीचे पोरं मग तेव्हा बाहेर निघाले. ही सगळ्यात भारी वाईल्ड गोष्ट केली तू भाई. जयेश काय इथं सांगण्यासारखं तेवढीच आहे. इथंच सांगायची तेच आहे. आणखी कुठे सांगणार? कोण आहे तुझ्यासोबत? आणखी दाजी आहे ना. दाजीत ना. कुठे दाजी? दाजी पण डॉनच दिसतात भाई. नमस्कार दाजी, कसे? अच्छा चांगले हसतात तुम्ही भाई. बघूनच घाबरलो भाई. असंच आहे, शांत आहे एकदम असं. वरती येऊन बोलू शकतात. म्हणजे माईक मध्ये तरी आवाज येईल आम्हाला. तुम्ही सगळं घेतलं का? रताळ तुम्ही घेतलं, तुमचं केळं मी घेतलं. भाई प्लीज सांगा हे रेकॉर्ड झालंय. भाई ठीक आहे. आवडलं केळं तुम्हाला? थोडं कच्च होतं. माफ करा भाई. डेंजरस. बस. हा सर, खूप भारी भाई. काय नाव आहे सर तुमचं? अमोल चौधरी. काय करता सर तुम्ही? मी मध्ये डिफेन्स सेक्टरमध्ये. गव्हर्नमेंट? येस. काय रोल आहे तुमचं सांगू शकता तुम्ही की असं सिक्रेट काही मिशन? सिक्रेट नाही, ते याच्यावर सोशल मीडियावर न गेलेलं पाहिजे. इथे एवढे बसलेले याच्यात कळालं नाही. मग नको सांगायला. आम्ही त्यासाठीच करतो की सोशल मीडिया. ठीक आहे थँक्यू. एकदा टाळ्या सरांसाठी. ठीक आहे सर. समजतं. भारी भाई. हे तुझे काय? दाजी. अरे खूप भारी भाई. भारी. मिलिटरी कॅन्टीनला ओळख आहे तुमची? मिलिटरी कॅन्टीनला ओळख आहे ना? आहे, गाडीत आहे आता. बघितलं सर, हे दारू तुम्ही निघालाय समाज सुधारायला. इथं सेटिंग लावून घेतली पाहिजे. तर एकदा जोरदार टाळ झाले पाहिजे. थँक्यू. जयेश, बाउलमधून गेमची चिठ्ठी उचल प्लीज. हां तिथंच येते त्याच. हां उचल.
हा प्लीज. काय वन वर्ड गेम? ह्या गेममध्ये दोन्ही टीम सोबत स्टेजवर असतील. ऑडियन्स कडून भेटलेल्या सजेशनला सिंगल वर्ड मध्ये आपल्या टीम मेंबरला समजवण्याची त्यांना संधी भेटेल. जर पहिली टीम तो शब्द समजवण्यामध्ये अपयशी ठरली तर दुसऱ्या टीमला संधी भेटेल तो शब्द सिंगल वर्ड मध्ये आपल्या टीम मेंबरला समजवण्याची. तर मराठीच करायचं एक गेस. अरे बॉल. क्रिकेट. उलट. नाही लक्षात ठेव. हा काही पण बोल. उलट बॉल काय? काय बोलत सर? ठीक आहे, त्याच्या लक्षात ठेवलंय तू. पक्षी. असा गेम केलाय. त्याचा वर्ड लक्षात ठेवलाय. वटवागुळ. चला भाई, थँक्यू. एकदा जोरदार टाळ्या भाई मित्रासाठी. कमन. ओ भारी. जयेशसाठी टाळ्या मित्रांनो. जयेश कोणतं तिथं एक निवड कोणतरी आकडा. अरे मला सांग कोणतं निवडतोय. 5 ओपन कर. 5 ओपन कर प्लीज. काय प्लीज पैसे नको सांगू भाई. कार. अरे म्हणजे बजेटनुसार रे प्लीज. ठीक आहे. ए हॉट वेस्ट. ठीक आहे भाई. चांगली आहे. ठीक आहे. एकदा जोरदार टाळ्या व्हायच्या यासाठी. कमॉन. थँक्यू जयेश. थँक्यू सो मच. एकदा जोरदार टाळ्या निनादारी पाचसाठी पण आणि तुमच्या सगळ्यांसाठी पण झाल्या पाहिजे मित्रांनो. थँक्यू सो मच. दॅट वॉज द शो. आय होप आवडला असेल. ठीक आहे. थँक्यू सो मच. बाय. थँक्यू. एकच मिनिट. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण एवढं नक्की केलं की आम्ही धमाल लई केली. राडा खूप केला. गेस्ट जे होते, जे टॅलेंट्स आमच्या समोर होते ते खूप भन्नाट होते. त्यांच्याकडे आम्हाला म्हणजे त्यांच्याशी गप्पा मारता पण खूप मजा आली. अशी जगावेगळी काही टॅलेंट त्यांच्याकडे सापडली आणि ती ओव्हरऑल बाहेर यूट्यूबवरती येत आहे. ती अतिशय उत्तम गोष्ट आहे. तर नक्की बघा. एंटरटेनिंग आहे हा कार्यक्रम. आणि तुम्हाला आवडलं तर आम्ही परत येऊया पॅनलवर. लाईक करा, सबस्क्राईब करा. लाईक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. काय एखादी पिकअप लाईन. क्लीन वाली का व्हाईट वाली का दोन्ही? सावनी चालेल तुला बोलला तुझं. ओनली क्लीन. क्लीन वाली तुला बोलतो. नको क्लीन वाली तुला नको. लय कहाणी दे. नाही विथ युअर कन्सेंट. अजिबात क्यूट बोलत नाहीस. ते ऍक्च्युली बोलायचं लिहायचं राहिलं की सुंदर हे झालं. ओ माय गॉड, ट्राय हार्डर. इथं नाही. एक नंबर भाई. एक नंबर.